नमस्कार. शिवश्री टॉक्समध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आजचा हा आपला दुसरा पॉडकास्ट आणि आज आपण भेटणार आहोत अशा व्यक्तिमत्वाला ज्याने प्राचीन काळापासून सुरू असलेलं आयुर्वेदिक कास्य वाटी मसाज हे एका इलेक्ट्रिक मसाजरच्या स्वरूपामध्ये फक्त भारतामध्येच नव्हे तर पूर्ण जगामध्ये घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम अगदी अल्प दरामध्ये केलेलं आहे. आज आपल्या पॉडकास्टमध्ये आपण स्वागत करूयात वंदना टूल्सचे ओनर श्री सुरेश हनुमंत जाधव यांचे. नमस्कार. प्रत्येक मोठ्या व्यवसायाच्या मागे काही ना काही मोठी स्ट्रगल स्टोरी असते. बरोबर. निश्चितच आज वंदना टूल्स ज्या यशाच्या शिखरावर आहे, निश्चितच त्याच्याही पाठीमागे काहीतरी स्ट्रगल स्टोरी असेल आणि आज या पॉडकास्ट मध्ये आम्हाला ती तुमच्या माध्यमातून ऐकायला नक्कीच आवडेल. नक्की. तसं पाहिलं तर वंदना टूल्स ज्यावेळेस उभं केलं मी, त्याच्या पाठीमागे भरपूर काही मोठी स्टोरी आहे. म्हणजे मी व्यवसाय चालू करण्याच्या अगोदर जसं पाहिलं तर जसं माझं शिक्षण 10वी पासून पुढे सुरू झालं. 10वी नंतर 11वी झाली. 11वी नंतर काही म्हणजे तिथून सुरुवात होते या गोष्टीला. आता आपण मी ते तुम्हाला म्हणजे जसं आपण कुठून वंदना टूल्स चालू झालं हे पाहूया. मग कोणत्या सालापासून आपण वंदना ऍक्च्युली वंदना टूल्स हे 2014 पासून स्टार्ट झालं. अच्छा, मग आता 2024 चालू म्हणजे 10 10 वर्ष वर्षापूर्वीपासून हे 10 वर्ष. वंदना टूल्सचा जो व्यवसाय आहे हो. तो तुम्ही चालू. हो. मग त्याआधी सर तुम्ही काय करत होता? त्याआधी ऍक्च्युली माझं शिक्षण फक्त 10वी पास. बरं. 10वी पास, 11वी मी ऍडमिशन घेतलं, पण 6 महिने कॉलेज केलं. बरं. तिथून कॉलेज सोडून दिलं. बरं. मग घरची परिस्थिती अशी नव्हती की कॉलेज केलं तर माझं बाकीच्या गोष्टी घरात म्हणजे आपण हातावरचं पोट म्हणतो तशी परिस्थिती होती. घरामध्ये वडिलांना व्यसन होतं. बरं. आई आणि मी कष्ट करायचो. बरं. कॉलेज 6 महिने सुरुवातीला ज्यावेळेस मी 11वीला कॉलेजला जात होतो, सकाळी 7 ते 11 कॉलेज. 11 वाजता आलं की मग आमच्या घरात काही गायी होत्या. त्या गायींना पाणी रोजचं 4-5 गायी होत्या. त्यांना 200 ते 250 लिटर पाणी लागायचं. बरं. आणि ते पाणी जवळजवळ 1-1.5 किलोमीटरवरनं ते घागरीने म्हणजे 25 लिटरची एक घागर, 20-25 लिटरची घागर ती खांद्यावर घ्यायची आणि तिथून ते पाणी आणायचं. म्हणजे 25 लिटरची घागर आणि 250 लिटर पाणी आणायला मला वाटतं कमीत कमी 10 चक्रा आपल्याला मारायला. हो, कमीत कमी 8 ते 10 चक्र लागायच्या. मग तिथून आलं की ते पाणी मग त्या जनावरांना चारा आणायचा. मग आई शेतात चारा काढून ठेवायची, मी वजी घेऊन यायचो. हे असं संध्या चालायचं तेवढं. बरं. हे कुठल्या सालाचं सांगताय सर? 2099 ते 2000च्या आसपास. अच्छा, म्हणजे 24 ते 25 वर्ष ह्याला होऊन गेली असं. बरोबर. त्यानंतर मग कॉलेज वरून आल्यानंतर असं ज्यावेळेस सुरुवात झाली माझी आणि त्यानंतर मी कपड्याचे दुकान माझे चुलते होते. ते कराडला कपड्याच्या दुकानात कामाला होते. कपड्याच्या दुकानात काम करत होता तर ते म्हणले मग आपण त्यावेळेस परिस्थिती नव्हती की तिथं शेतातल्या ह्याच्यात भागतच नव्हतं. दूध जरी असेल तर ते घरातले आई वडील बघत होते. नेमकी त्यावेळेस काही गोष्टी अशा झाल्या की 1-2 गायी आमच्या त्यावेळेस आजार कळत नव्हते लोकांना. 2 गायी त्यातल्या दगावल्या. मग परत गाय घ्यायचं म्हटलं तरी परत पैसे आणायचे कुठून? म्हणून ते मग 2 गायी सांभाळल्या, आई वडील सांभाळत होते. मग घरात विचार झाला की मग मी कुठेतरी काम करावं. म्हणून ते मग चुलत्यांना बोलल्यानंतर चुलत्याने मला कराडला एका कपड्याच्या दुकानात काम बघितलं. दिवाळीच्या अगोदर 2 महिने मी कामाला गेलो होतो. दिवाळीचा सीझन होता. त्या दिवाळीच्या सीझन मध्ये दिवस रात्र त्या दुकानातच 2-3 दिवस होतो. साधारण वय काय असेल सर तुमचं जेव्हा तुम्ही पहिलं कामाला लागले? आता तसं पाहिलं तर माझा 82चा जन्म. बरं. 82 म्हणजे आज साधारण 18 वर्ष वय होतं. 18 वर्षाच्या वयापासून तुम्ही कामाला सुरुवात केली असं म्हणायला लागेल. हो. बरं. तर त्यानंतर मग त्यात कपड्याच्या दुकानात काम केलं. दिवाळीचा सीझन होता. जसं पाहिजे तसं मला ग्राहकांना प्रतिसाद देणं जमलं नाही किंवा अनुभव कमी पडला माझा. पण ते मालक म्हणले की मला हे म्हणजे नाही जमणार. तू काम दुसरं काय असेल तर बघू शकतो. मग मी तिथून माझा भाऊ होता, मावस भाऊ. तो फोटो शूटिंगचे त्याने फोटोशूट चे क्लासेस लावलेले होते. आणि मग त्याचे जे शिक्षक होते, टीचर होते, त्यांना एक माणूस पाहिजे होता त्यांच्या स्टुडिओसाठी तिथं कायम. मग ते म्हणले येतोय का? मग मी तिकडे शिफ्ट झालो. म्हणजे फोटोग्राफीच्या व्यवसायामध्ये शिफ्ट झालो. मग तिथून पहिलं बॅकग्राऊंड फोटोशूट जास्तीत जास्त आपले आय कार्डचे फोटो असायचे. ते ब्लॅक अँड व्हाईटचा जमाना होता. आणि आता तो सगळा कलर मध्ये आहे, डिजिटल मध्ये आहे. पण त्यावेळेस ते फोटो काढून कॅमेरा ते धुवून त्यावेळेस धुवायची एक पद्धत होती.
हो. ते वॉश करायला लागायचे तेव्हा ते बरोबर फोटो निघायचे. ते शिकवलं मला त्यांनी. बरोबर. मग ते करायचो आणि तिथून पुढे ते करायचं मग सकाळी 8 ते आपलं संध्याकाळी 6. पण ते मग काही पगाराच्या ह्याच्यावरून माझ्या मालकाचे वाद झाले. मग ते काम सोडून दिलं. अच्छा. मग ते आणि काम तिथून काम सोडल्यानंतर परत गावी आलो. बरं. परत गावी शेतात ऊस लावणे हे काम केलं. ऊस लावायला आई आणि मी ऊस लागणीला जायचो. हां. मग ते एका शेताचे आमचे 4-5 जणांचे म्हणजे टोळी आपण म्हणतो ना, 5 जणांची टोळी हां. अशी तयार करायची. त्या टोळीतून मग शेत असं खंडून घ्यायचं अच्छा, म्हणजे गुंठ्याला. दुसऱ्याच्या शेतामध्ये तुम्ही काम करायचं. दुसऱ्याच्या शेतामध्ये हां. गुंठेवारी म्हणजे एका गुंठ्याला समजा ₹500, ₹400, ₹200 हां. असं काम घ्यायचं ते. तर ते त्याच्यातून थोडा उदरनिर्वाह व्हायचा. बरोबर. परत मग माझे एक चुलते मुंबईला पण होते डोंबिवलीला. हां. ते म्हटले चल आपण तिकडे काम बघू. तिथून मी मुंबईला गेलो. बरोबर. मुंबईला गेल्यानंतर असं होतं की मग तिथं पण 2 महिने 3 महिने काम केलं. यात्रा गावची होती. म्हणून यात्रेला परत यायचं. हं. मला 2 महिने पगार नाही. हं. मग असं म्हणजे जे मनाचं खच्चीकरण झालं, की आपण कष्ट करतोय पण पैसा एक तर गावी परिस्थिती अशी आहे आणि मी आलोय कशासाठी तर मला काहीतरी पैसे कमवायचे आहेत आणि घरी मला मदत करायची आहे. बरोबर. माझा लहान भाऊ होता, तो शिक्षण घेत होता. बरोबर. तो 1-1.5 वर्षांनी लहान, मग त्याचं शिक्षण चालू होतं. मग त्याच्या शिक्षणाचा खर्च असेल. बरोबर. त्यासाठी मग धडपडायला तर पाहिजेच कुठेतरी. बरोबर. म्हणून मी काय केलं, की तिथं बघितलं 2 महिने, पण तिथं काही जमलं नाही. तिसऱ्या महिने घरी येताना मालकाने शेवटी पगार दिलाच नाही. अच्छा. हो. मालकाने पगार दिलाच नाही तो. मी तसंच गावी आलो. बरं. मग गावी आल्यानंतर परत महिनाभर थांबलो. तिथून माझं एक दुसरं तिथं थांबल्यानंतर परत शेतातली कामं जी आहे ती पहिल्यासारखं चालू झालं. केल्यानंतर आमच्या गावात एक किराणा दुकान होतं. हं. देसाई किराणा स्टोअर्स म्हणून. अच्छा. कराडामध्ये. नाही मालदण म्हणून गाव आहे. मालदण. कराडपासून आम्ही 25 किलोमीटरवरती. अच्छा. तर तिथं मालदण खेडेगावच आहे. बरं. पण तिथे एक दुकान होतं मोठं, चांगलं चालत होतं. हं. मग त्या दुकानात माझे आजोबा होते त्यावेळेस. हां. आजोबांना मग ते दुकानदार म्हटले, "तुमचा नातू येतोय का कामाला माझ्याकडे?" हां. मग आजोबा एक दिवशी बघायला आजोबा घरी आले. म्हणले, "मी घरी विचारून सांगतो." म्हणले, "असं-असं आहे. तू जातो का कामाला?" तर मी म्हटलं, "जातो." बरं. काम करायचं म्हटलं तर मला मी कधी लाज बाळगली नाही. बरोबर. कुठलं काम आहे, गावात आहे, की काय मला लोकं काय म्हणतील? हा विचार मी कधी केला नाही. आणि मला असं वाटतं, की कुणी हा विचार करूच नये. बरोबर. कारण कष्ट केल्याशिवाय तुम्हाला काहीच 100%. हे मिळणार नाही. मग असं करत मी तिथं 4 वर्ष काढली दुकानात. पगार मला किती होता? ₹750 महिन्याला. बरं. ते आहे. सकाळी 8 ते रात्री 8. हां. 12 तासाची. हो. पण तिथं एवढं विश्वासानं काम केलं, की मालक जरी नसले, मालक खरेदीला जायचं कराडला. मग मालकांच्या मंडळी असायच्या, तिथं दुकानात थांबायच्या. त्यांनी एवढा विश्वास त्यांचा होता, की त्या मला म्हणायच्या, "त्या तू बघ ही चावी गल्ल्याची घे. हं. तुझं तू बघ काय करायचं." हां, हां. मग असं करत ते चालू असायचं. मालकीण निवांत आपलं ते बसायचं निवांत. कधी ₹1 कुठला आपण हे दाखवले नाही, लालच दाखवली नाही आपण. त्याचं दुपारी चहा वगैरे मालकीण जा आतमध्ये ते घर आणि ते जोडूनच होतं ना दुकान. हो. जा म्हणायचे, "चहा करून दे मला." चहा करून द्यायचा, त्यांना द्यायचा, आपण घ्यायचा. अच्छा. त्यांचा पण एवढा माझा जीव होता, की त्यांनी मला कुठं खाण्यापिण्याची मदत किंवा कुठल्यात कमी. कमी नाही केली. हं. आणि तेवढ्या विश्वासानं काम केलं. आजही त्याच्या दुकानात जरी गेलो, तरी ते हां. म्हणतात, "तुझं तू घे. पैसे काय होतं ते सांगतो." मग ते पैसे सांगतील तेवढे द्यायचे. अच्छा. म्हणजे आजही दुकान ते आजही आहे आहे तुमच्या दुकान आहे. गावामध्ये. मग त्या दुकानात काम करता माझा मित्र होता कोल्हापूरला. हां. त्याचं वर्कशॉप होतं. हं. लेथ मशीन, ग्राइंडिंग मशीन. हां. तर तो चल म्हटला, "आपण तिकडे काहीतरी करू." चल चल म्हटलं माझ्यावर. ते करता मी वडिलांना म्हटलं, "असं-असं होतंय." वडील चिडले त्यावेळेस माझ्यावर. तर माझं आणि वडिलांचं कधी पटत नव्हतं. अजिबात नाही कधी पटलं. त्यानंतर मग वडील म्हटले, "नाही, इथेच बरं आहे. कशाला जातोय?" हं. आई म्हटली, आईचं एवढं होतं, "बाळा इथून बाहेर पड." आईचं एवढंच मत होतं, की "तू नको विचार करू. तू काय म्हणते?" त्यावेळेस व्यसन होतं ना दादा वडिलांना. बरोबर. इथं ₹750 मध्ये तुझं काय होणार आहे? बरोबर. इथून बाहेर पड. 750 ला 4 वर्ष काम केलं मी. 750 चे मला पगार किती वाढून झाला? ₹1000. ₹1000. 750 चा 850 झाला, 950 झाला, 1000 झाला. म्हणजे 4 वर्षात फक्त किती ₹250-300 पगार वाढला. बरोबर. मी म्हटलं मग त्या मालकाला सांगितलं, की असं-असं आहे, की सोडतोय काम म्हणून. तर मला पुढे जायचंय. म्हणजे बरोबर. मला काहीतरी शिकायचंय नवीन. ते नको म्हणत होते, पगार वाढवून देतो. पण नाही, माझी एकदा म्हटलं, की बाहेर पड. मला आईनी सांगितलं, "तू इथून बाहेर पड." आईने बाहेर पडायला सांगितलं. म्हणजे इथं जाऊन तुझा काही फायदा होणार नाही. माझं आणि वडिलांचं त्या दिवशी रात्री भांडण म्हणजे वाद झाले, की ते म्हणे, "जाऊ नको. इथंच काम केलं, इथंच तुला हे कर, काम कर इथंच दुकानात." बरं. मी म्हटलं, "नाही." आई पण म्हटली, "नको थांब." तिथून कोल्हापूरला गेलो. कोल्हापूरमध्ये मित्रानं नेलं. त्यांनी कामाला लावलं. काम करत होतो, पण पगार यायचा ₹1200-1500 पर्यंत पगार यायचा.
पण तोच पगार वाढण्यासाठी रात्रीचं मग तिथे डबल इंजिनिअरिंग म्हणून कंपनी होती. बर. त्या कंपनीत हेल्पर म्हणूनच काम करत होतो कोल्हापूरला. कोल्हापूरला. तर तिथं पगार चांगला मिळायचा. आणि तिथं असं सिस्टम होती की तुम्ही जर ओव्हर टाईम थांबला, फर्स्ट करायची, फर्स्ट शिफ्ट करून परत सेकंड शिफ्टला थांबायचं. बर. सेकंड शिफ्टला थांबल्यानंतर त्या दिवसाचं संध्याकाळचं जेवण. हा. आणि कंपनीचा रूल काय होता की तुम्ही घरी नाही गेला तर दुसऱ्या दिवशी पण जेवण मिळायचं. बर. काय करायचं कंपनीत मग सेकंडला गेलं ना तिथेच थांबायचं, पांघरून जाताना काहीतरी घेऊन जायचं, तिथे झोपायचं. हा. म्हणजे कंपनीला काहीतरी दिसलं पाहिजे नाही हा थांबला इथं, मग त्याला दुसऱ्या दिवशीचं पण जेवण मिळायचं. म्हणजे जेवणाचा प्रश्न सुटायचा म्हणून मग त्या दिवशी मग तिथेच थांबायचं. मग ते थांबल्यानंतर असं आणि पगार पण मिळायचा ना एक्स्ट्रा. बरोबर. महिन्यातून नाही म्हटलं तर 2-4 वेळा मला ते ओटी मिळायचं, ओव्हर टाईम मिळायचा. हा. कारण त्यात पैसे पण मिळतात आणि जेवणाचं पण भागून जाते. दोन्ही काम होतं. असं होतं. मग ते तसं चालू केल्यानंतर मग एक परत मला युरिन स्टोनचा प्रॉब्लेम झाला. हम्म. कारण तिथं पाणी विहिरीचं आणि कोल्हापूरमध्ये बऱ्याच ठिकाणी बोर्स आणि विहिरी आहे. बरोबर. आणि ते क्षारयुक्त पाणी. हम्म. त्या क्षारयुक्त पाण्यामुळे मला युरिन स्टोनचा प्रॉब्लेम झाला. हम्म. मग तिथून परत मी गावी आलो. गावी आल्यानंतर मग तिथून कोल्हापूर जवळ एक कोतोली म्हणून गाव आहे. बर. तिथं एक आयुर्वेद औषध मिळतं त्याचं. तिथलं औषध घेतलं. म्हणजे तोपर्यंत मी गावाला आलो होतो. पोटात दुखायचं मग तिथूनच येऊन जाऊन मी काम सोडून दिलं कोल्हापूरचं. बर. आणि परत गावाला येऊन थांबलो. मग तिथून त्यांनीच मला त्या मित्राच्याने नेलं होतं. त्याने सांगितलं की असं-असं कोल्हापूरला एक औषध आहे. तिथं घे. मग मी 3 वेळा जायला लागायचं तिथं औषध घ्यायला औषध. हा. मग मी काय कामाला गेलं नाही गेलं तिथून मग येऊन जाऊन करून ते औषध घेतलं. त्यानंतर स्टोनचा माझा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. बरं. मग तिथून पण माझी इच्छा नाही परत झाली कोल्हापूरला जायची. हम्म. मग तिथून ते काम सोडलं. त्याच मित्राने परत कराडमध्ये आला तुम्ही. मालदणमध्ये हा. म्हणजे पाटण हा. तालुक्यात गाव माझं जे आहे. तुमच्या गावाकडे. गावाला आलो. हम्म. मग तिथं थांबलो. 1 महिनाभरच थांबलो. ज्याने कामाला लावलं त्याच्या भावाचं लग्न होतं. हम्म. मग त्याच्या भावाच्या लग्नाला मग लग्न झालं. त्याच्या भावाचं लग्न झाल्यानंतर अ, त्याचा मोठा भाऊ होता एक अजून. हा. त्याची सासरवाडी पुण्यात होती. हा. मग त्यावेळेस त्याच्या सासरवाडीतून जे मेव्हण्याचे ते ओळख झाली. मग ते मग तिथे आणि त्यावेळेस आमच्या वाड्याचे जे गाव आहे, गावातली काही मुलं इथं 4-5 जण राहत होते बर. कामाला जायला. मग ते म्हटलं मग तिकडे जाऊ पुण्याला. हा. मग 2004 साली मी परत पुण्यात आलो. अच्छा. 2004 साली पुण्यात आलो. 1-2 दिवस तिथे थांबलो. मग पोरांची गाठभेट मग रूमवरती यांची शिफ्ट झालो. पोरांच्या म्हणजे ज्या पाहुण्यांच्याकडे थांबलो होतो त्यांच्या. तिथून इकडे शिफ्ट झालो. बरं. शिफ्ट झाल्यानंतर मग काम बघितलं. हम्म. काम बघितल्यानंतर लेथ ऑपरेटर. त्यावेळेस लेथ म्हणजे मला समजत होतं की लेथवरती रफली टर्निंग असेल किंवा काय असेल ते काम करायचं. मग असंच एक लेथवरती पुण्यामध्ये कुठले नातेवाईक नाही, फक्त मित्राच्या मित्राच्या ह्याच्यावर जीवावर नातेवाईक कोणी तुम्ही नाही. स्वतःच पुण्यामध्ये आला. नातेवाईक कोणच नाही. हा. मग मित्राच्या ह्याच्यावरतीच मी बाहेर पडलो. हा. बाहेर पडल्यानंतर तिथं आल्यावर मित्रांबरोबर रात 1 किलोमीटर साधारण पासून जे काम बघितलं होतं तिथे ₹60 पगार मिळाला मला. म्हणजे महिन्याचे ₹1800 ओव्हरटाईम करून 2022 पगार पडायचा. बरं. त्यावेळी 2004 साली. हा. मग ते करता करता पण तिला शिकायला मिळत नव्हतं. मग ते म्हणजे एक रफली कामं करायची आणि हे ते शिकायला काहीच नाही शिकायला. बरं. रोजचा एकच जॉब, तो कायमस्वरूपी तोच जॉब. तोच त्याच्यात काहीच करायचं नाही. जॉब चेंज होत नव्हता. हम्म. मग तिथं माझी इच्छा होत होती, की काय शिकायला मिळत नाही तर मग काय ते शिकलं पाहिजे ना. बरोबर. पुढे जायचं म्हटलं तर ह्याच्यात किती दिवस चालायचं. कारण मी जिथं काम करत होतो तिथली काम करण्याची अवस्था बघत होतो. हम्म. 4-4 वर्ष काम करतात तेच काम करतात. त्यांना टूल घासायचं माहित नाही. काहीच नाही. एकच काम. म्हटलं मला त्या मित्राने सांगितलं होतं काहीतरी शिक. तो लेथवरती ऑपरेटर होता. ग्राइंडिंग वरती करत होता. त्याला माहिती होतं. तो म्हणाला हे शिक, ते शिक. कुठला कोल्हापूरचा मित्र. मग तिथून आम्ही सोडायचं काम विचार केला होता. हा. नेमकी येता जाता त्या रूम पासून जी कंपनी होती तिथपर्यंत जाताना काही शॉप्स म्हणजे छोटे-छोटे गाळे तिथे मशीन आहेत लेथ मशीन. हा. तिथं एक असा गाळा होता की तिथं चेंजेस म्हणजे कायम जॉब चेंज राहत बघायचं तर कळत होतं ना हा. की इथं काय चाललंय काम. बरं. मग ते लक्ष असायचं अरे यार म्हटलं इथं कुठेतरी आपल्याला काम मिळायला पाहिजे. हम्म. तर ती मग इथं कधी म्हणजे आता त्यावेळेस कसं होतं की पाट्या लागायच्या. दरवाजाच्या बाहेर पाट्या लावायच्या. आता जसं विहार हायरिंग लागतं हा तसं ते तसं मुले कामगार पाहिजे, पाहिजे, पाट्या लागतात. पाहिजेच, हा. टर्नर पाहिजे, हेल्पर पाहिजे. हा. असं मग तिथं टर्नर पाहिजे म्हणून हम्म. जे झालं. मग तिथं पाठी लागली. मग गेलो म्हटलं किती अनुभव आहे? त्यांना म्हटलं मी असं असं काम करतोय. एवढा अनुभव आहे मला. टूल घासा येतं का? म्हटलं ते काही मला येत नाही. तिथे एक म्हणले ठीक आहे काही हरकत नाही. मग त्यांनी मला लेथवरती ड्रिलिंगला काम द्यायचं फक्त.
बरं. फक्त ड्रिलिंग करायचं. हां. मग माझं कसं, माझं प्रामाणिकपणे काम केलेलं शेतात आणि आपण त्या ताकद होती. जो 10-20 जॉब ड्रिलिंग करायचा, तर मी 30 जॉब ड्रिलिंग करायला लागलो. बरं. मग त्याच्या ह्याच्यावर त्यांना ते पटलं की हे काम करतोय चांगलं. पगार काही ठरवला नव्हता. हां. त्यांना मी सांगितलं होतं की मला इथं ₹60 हजरी आहे. बरोबर. मग तेवढी तरी मिळावी असं माझी अपेक्षा होती. नाही अगोदर काम बघू दे मग म्हणलं. आता काम बघून सुद्धा ते म्हटले काय, नाही मी तुम्हाला ₹50,000 हजरी देणार. अच्छा. मला नाही परवडलं. आता काय करायचं? तर तिथं 15 दिवस काम केल्यानंतर लक्षात आलं की इथं शिकायला मिळणार आहे आपल्याला. मग ठीक आहे म्हटलं. मग शिकायला मिळतंय तर काय हरकत काय हरकत आहे? त्यानंतर 2004ला म्हणजे तिथं मी 2-3 महिनेच काम केलं, तर इकडे शिफ्ट झालो. 2004 ते 8 मी त्या मालकाकडे काम केलं. बरोबर. त्या मालकाकडे काम करताना भरपूर अशा गोष्टी झाल्या, की त्यावेळेस भाऊ मला वाटतं 3-4 वर्षात तो पण बीकॉम कंप्लीट झाला भावाचा. लहान भाऊ का लहान मोठा? भाऊ. लहान. हां. बरं. त्याचं बीकॉम कंप्लीट झाल्यानंतर तोही पुण्यात आला. हो. त्याला बजाजला त्यानं कराडला तो एका सीएच्या हाताखाली काम करत होता. बरं. त्याचं सीए म्हणजे त्याची काम करण्याची पद्धत पण चांगली होती. त्यामुळे सीए पण त्याला काही कमी पडू दिलं नाही. पण कुठंतरी प्रगती व्हावी आणि त्यावेळेस बजाजची ट्रेनी म्हणून हे निघाली होती, जाहिरात निघाली होती. हां. त्याच्या ह्याच्यात त्याने इंटरव्ह्यू दिला. तोही तिथे पास झाला. हं. तोही आला. पण त्यावेळेस आमच्या राहायची अशी परिस्थिती होती, की त्याचं राहणीमान वेगळं होतं. हां. तो मावशीकडे राहिला होता कराडला. मावशीचा फ्लॅट वगैरे होता. त्याचं राहणीमान त्याला टापटीप लागायचं सगळं. बरं. असं त्यावेळेस अशी परिस्थिती नव्हती ना, की आपण कुठं आणायचं किचनमध्ये द्यायचं कुठं. बरोबर. तो आल्यानंतर रूम बघितली. 10 म्हटलं आपण ह्या रूम मध्ये राहतोय. त्या रूम मध्ये जे बघितलं तर एकच दिवस आला. बरं झालंच. परत नाही आला तो थांबला. पण तो म्हटला आपण रूम बघू दुसरी. हां. मग मी माझ्या मालकाला म्हटलं. मालकाने एक चांगलं फ्लॅट म्हणजे थोडक्यात मोठी रूम होती. ती रूम घेतली होती. तर म्हटलं मग मी तिकडे शिफ्ट होतो. बरं. मग ते माझ्या गावातले मित्र होते त्यांना सांगितलं मी तिकडे शिफ्ट होतोय. कारण याला जमत नाही. बरोबर. आम्ही कॉट बेसिसवर रूम पाहिला. बरोबर. तो अक्षरशः रडला. बरं. की मी इथं राहू कसं? म्हणजे त्याला ते सहन नाही झालं ना, की राहणीमान इथं होतं आणि आपण राहायचं कसं? हो. आणि तो राहिलेला चांगल्या ह्याच्यात राहिलेलं वातावरणात राहिलेलं मग त्याला ते पटत नव्हतं. म्हटलं ठीक आहे. तू म्हणशील तसं करू. मग आम्ही रूम बघितली. त्या मालकाच्या रूमवरती गेलो राहायला. मालकाच्या रूमवरती गेल्यानंतर मालकानं त्या रूमचं भाडं बरेच दिवस दिलं नाही. हां. ज्या म्हणजे जिथे काम करत होतो तिथंच, पण वरती रूम होती तिथंच. हां. म्हणजे खाली काम करायचं बिल्डिंग होती ना, 2 मजली हां. बिल्डिंग होती. बरं. मग वरच्या तिथं त्या रूममध्ये राहायचो आम्ही. असं करता करता 2-3 महिने त्या मालकाला भाडंच दिलं नाही रूमचं. तर म्हटलं खाली करा रूम. हां. काय? रूम खाली करा. मग तिथं आता काय होतं त्यावेळेस एक ब्राह्मण राहत होते आमच्याबरोबर. हां. ते आपले पूजा विधीचं काम करायचे. सगळे पूजा विधी. त्यांच्याबरोबर ते आमच्याबरोबर मग ते निम्म भाडं ते द्यायचं, निम्म भाडं आम्ही द्यायचे. ते कधी-कधी 2-2 15-15 दिवस यायचेच नाहीत. त्याच्यावर ते मालकाचं मग त्याच्यावर ते थोडंसं वाद झाले. मग तो बाहेरच राहायचा. तो कधीतरी यायचा. तो आपलं भाडं द्यायचा आणि जायचा. मग एक वेळ ह्यानी भाडं नाही दिल्यामुळे त्यानं पण भाडं नाही दिलं. हां. मग त्याने रूम खाली करायला लावली. आता रूम खाली केल्यानंतर हे बाहेरच होते ते ब्राह्मण होते ते. त्यांच्या काही 2 बॅगा होत्या. हां. ते सारखे इथं अकोल्या त्या साईडचे होते ते. हं. ते केल्यानंतर ते मग रूम त्या मालकानं खाली केल्यानंतर करायचं काय? हं. आम्ही त्या वर्कशॉपमध्ये मी झोपलो. मी हं. दोघं पण. बरं. जवळ-जवळ जिथं 10-15 काम दिवस. करत होता त्या तिथंच. वर्कशॉपमध्ये. 15-20 दिवस, महिने काढला आम्ही तिथंच. बरं. त्या शॉपमध्ये झोपायचं. त्या शॉपलाच एक बाथरूम लागून होतं. टॉयलेट बाथरूम तिथं अंघोळ सगळं तेच करायचे. बॅगमध्ये म्हणजे परिस्थिती बघा कशी होती. कपडे बदलायचे तर कुठे बदलायचे हा परिस्थिती. म्हणजे मग तसे पण दिवस काढले. देशी पण. संध्याकाळी यायचं, संध्याकाळी 8 वाजता काम आवरायचं. काम आवरून सगळी स्वच्छ करून तिथंच बिस्तारा टाकायचा तिथेच झोपायचं. सकाळी उठून तो अंघोळ करायचा, कपडे वगैरे बदलायचा, धुवायचे कपडे आठवड्यातून एकदा धुवायचे, बॅग भरून ठेवायची. असं केलं. परत ते जे ब्राह्मण होते ते आले. ते मग आम्हाला साईडला दोघांना घेतलं. म्हणले एक काम करू. मी निम्म भाडं भरतो एकटा आणि तुम्ही निम्म भरा. दोघं मिळून तुम्ही भरा. ठीक आहे म्हणलं चालेल. मग आम्ही एक डबल रूम बघितली. हां. डबल रूम बघितल्यानंतर तिथं मग आम्ही तिकडे शिफ्ट झालो. दोघं आणि ते ब्राह्मण होते ते. बरं. काय 15 दिवसातून एकदा यायचे, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस थांबायचे. असं तुमच्या दोघांचीच रूम होती. आमच्या दोघांचीच रूम. मग त्यालाही बरं वाटलं. मग तसं आमचं ते रुटीन चालू झालं. तोही बजाजला पर्मनंट झाला. हं. त्यामुळं बजाजला पर्मनंट झाला. आम्ही राहायला तिथंच होतो. पर्मनंट झाल्यानंतर ते जे ब्राह्मण होता, ते भाड्यावरून आमचं परत वाद झाले. हं. ते यायचं 15 दिवसातून आणि ते राहणीमान त्यांचं व्यवस्थित नव्हतं.
हा. म्हणजे आम्हाला पटत नव्हतं ते राहणीमान. भाडं वेळेवर दिलं नाही. हा. मग ते मालक आम्हाला बोलणार. आमचं भाडं रेडी असायचं, पण त्याचं भाडं नव्हतं, आता किती दिवस हे करायचं ना. हा. मग ते आम्ही बोलता बोलता ते आमचे वाद झाले. मग आम्ही तर काही मित्र त्याचे तयार, भावाचे मित्र तयार झाले ते कासारवाडीला, हा. पुण्यामध्ये. हा. आम्ही पहिले भोसरीत राहिला होतो. तावडे वस्ती म्हणून एरिया आहे तिथं. बर. तिथून आम्ही शिफ्ट एका रात्रीत कासारवाडीला गेलो. हा. मग हे तसे ते बामणाचे वाद झाले. मग तिथून मग शिफ्ट झाल्यानंतर तिकडे राहिलो कासारवाडीला. मग कासारवाडीवरून मला भले लांब पडत होतं. मग मी सायकल होती. त्याचा मित्र होता भावाचा, त्याची सायकल होती. मग त्याला बस होती कंपनीची. तो काय बस न्यायचा नाही किंवा मग टू व्हीलर होती. त्या टू व्हीलर जाऊन शिक्षण करायचं. एवढ्या कंपनीत जायचं म्हणजे तो सायकलवर जात नव्हता. मग त्याची सायकल मी वापरायचो. सायकल येऊन जाऊन याच्यावरून मी केलं. भोसरी ते कासारवाडी. म्हणजे जवळ 4 किलोमीटर, 5-7 किलोमीटर येईल ते अंतर. हम्म. तेवढं रोज सायकलवरून यायचं. इथून सकाळी स्वयंपाक सकाळी लवकर उठायचं. डबा स्वतः बनवायचा. स्वतः बनवून डबा बांधायचा, घेऊन यायचा. आमच्या दोघांचा डबा असायचा त्यावेळेस. बाकी सगळे कंपनीत जेवण असायचं, त्यामुळे त्यांच्या जेवणात सकाळचा काही विषय नव्हता. हो. चार चार जण होतो आम्ही, तिथे पण डबा बनवून घेतली होती. 4 जणांचा. मग आम्ही ते दोघं कंपनीत जेवायचे. आमच्या दोघांचा डबा सकाळी बनवायचा, आम्ही निघायचो कामाला. बरोबर. संध्याकाळ आलं की मीच 8 वाजता आलं की स्वयंपाकाला लागायचं. मी स्वयंपाक बनवून ठेवणार सगळं. मग हे आले की जेवायचं, भांडी ते घासायचे, स्वयंपाक बनवायचं काम माझं. हा. मग असं करत ते दिवस तिथं चालू झाले. बर. मग तिथून मला ते 2008 पर्यंत मी त्याकडं काम केलं ते मालकाकडे. भोसरीमध्ये भोसरीमध्ये. टूल रूम मध्ये 2008 पर्यंत. त्या माऊली एंटरप्राइज म्हणून होतं तो. अजून आहे ते का? आहे. अजून? नाही त्यानंतर ते बंद झालं. कालांतर मी सोडल्यानंतर कालांतराने ते बंद झालं. आता ते बंदच आहे. आता तर ते मी चालू केलंय, पण दुसऱ्या नावाने चालू केलं. पण अजून ते मालक भेटतात. अच्छा. आणि आमचे रिलेशन आहे तसेच आहेत. बर. काही आमच्या कारणास्तव त्यांच्याशी वाद झाले होते. हा. त्यामुळे मी काम सोडलं होतं त्यांच्याकडे. हा. मग तिथून मी टोल रूम मध्ये काम मिळालं मला. हम्म. पगार चांगला मिळाला. इथं प्रोडक्शन होतं. आणि टोल रूमला काम करायचं होतं. बरोबर. मग त्यामुळे ते मला तिथं जॉब मिळाला. टोल रूमला काम मिळालं तर मी तिथं 2 वर्ष केलं काम. बर. 2010 10 पर्यंत खूप कामाला होतं, म्हणजे 8 ते 10. बरोबर. 8ला सोडल्यानंतर मग तिकडं मला जॉब मिळाला. तिथून टोल रूम मध्ये काम चांगलं शिकलो. आणि तिथून माझी सुरुवात माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. 2010 नंतर 8 ते 10 याच्यामध्ये माझ्या आयुष्यात खूप काही बदल झाले. 10ला माझं 2010 मध्ये लग्न झालं. म्हणजे लग्न झालं. 6/6/2010. खूप काही बदल झाले म्हणजे काय? नेमकं आयुष्याला वेगळी कलाटणी मिळाली. नेमकं काय घडलं? 8 ते 10 मध्ये मी टोल रूम मध्ये काम करायला गेलो. हा. ह्याच्यात मी टोल रूमचं काही चांगलं काम शिकलो. शिकायला मिळालं 8 ते 10 मध्ये. 10 नंतर लग्न झाल्यानंतर मला वाटतं 6 महिन्यानंतर लग्नानंतर 6/6/12 म्हणजे 2000 दीपावलीनंतर 11 ते 12 मला मिंदाला जॉब. बर. चाकणची. मिंदा स्विच चाकणमध्ये. चाकणमध्ये. पण त्यामागं पण एक म्हणजे काय स्वामींचं म्हणा किंवा आपल्या स्वामींचं काय नियोजन होतं मला माहित नाही. पण जे नियोजन होतं ते वेगळंच होतं. बर. झालं असं 2010 मध्ये माझ्या शेजारी एक मित्र राहत होते. म्हणजे ओळख झालेली. आपण त्या शेजारी म्हणतो ना राहतात. हा. ते ओळख झाल्यानंतर ते म्हणले, तुम्ही काय करता? आमचा विषय झाला असा बोलता बोलता. म्हणलं टर्नर आहे. मग काय पगार कसा आहे काय आहे त्यांनी विचारलं. त्यांना सांगितलं. त्यानंतर त्यांचे एक मित्र होते. त्या मित्रांच्याकडे ते म्हणले असं असं आहे की त्यांना एक टर्नरची गरज आहे. तुम्हाला बोलवलंय. तर त्यांनी बोलवल्यानंतर मग मी गेलो. म्हटलं चला इंटरव्ह्यू तरी देऊ. इथं मला ₹220 पगार होता. त्यांनी मला सांगितलं ₹300 हजेरी देतो म्हणून. बर. तिथं. विशेष म्हणजे त्यांनी माझा इंटरव्ह्यू साठी बोलावलं. पण त्यांनी फक्त मला ड्रॉइंग कसं बघतेत हे विचारलं. बर. ऍक्च्युली मी लेथ ऑपरेटर म्हणून काम करत होतो. त्यांनी म्हटलं तर सर लेथ वरती गरज नाही म्हटली. तुम्ही जे ड्रॉइंग बघितलं म्हणजे एवढं मी मला त्यात अनुभव आला. हा. त्यांनी बघितलं नाही. त्यांनी डायरेक्ट पगार सांगितला आणि 1 तारखेपासून ये म्हणून सांगितलं. हा. मी इथपर्यंत या मालकाने सांगितलं नव्हतं. मग त्यांना सांगितलं सर मला असं जास्त पगार मिळतोय. मी जाणार आहे कामावर. ते म्हणले किती पगार पाहिजे तुला? कारण त्यांनाही माहिती आता की स्किल याच्याकडे असं होतं की म्हणजे आणि त्यावेळेस तेवढ्या याच्यात मी ऑलराऊंडर झालो. बरोबर. म्हणजे लेथ असू द्या, कुठलीही मशीन असू द्या, ते सगळं चालवायचं. त्यामुळे
त्या अनुभवाप्रमाणे जर माणूस म्हटलं तर ते 300-350 रुपये कुणी मला पगार दिला काय 300 रुपयापर्यंत. बरोबर. त्यांनाही माहिती पडलं. त्यांनी मग मला पगार माझा वाढवला. 300 रुपये हजेरी केली. 300 रुपये हजेरी केल्यानंतर मग परत 1 महिना 2 महिने मी तिथं काम केलं. 2-3 बरं. महिने मग मिंठा जॉईन केलीच नाही. नाही अजून नाही. हा. 2000 म्हणजे 10ची गोष्ट. हा. लग्न झाल्यानंतर. बरं. 2010ला मी जॉईन केलं. तिथं काम करत होतो. त्यावेळेस त्यांनी मला मालकाने बोलवलं. ह्या गोष्टी झाल्या. त्यांनी मला 300 रुपये वगैरे दिले. पगार मला तेवढाच देतो म्हणून सांगितलं. पण त्यानंतर अजून एक माझ्या ओळखीचे ग्रस्त होते. जी माझी पहिली ओळख होती त्यांची. हम्म. त्यांनी सांगितलं त्यांनी एक वेळ असंच बोलता बोलता म्हणले माणूस पाहिजे आम्हाला कामाला आहे का कोणी टर्न. म्हणलं किती पगार देणार काय. तर म्हणले काय काय काम तुम्हाला काम सगळं जमतं का. म्हणलं तुम्ही सांगा मला काम. त्याने एकदा बोलवलं त्यांनी माझी ट्रायल घेतली. हम्म. पगार ठरला मला पगार ठरला 15,000 रुपये. बरं. 12 तास ड्युटी. म्हणजे इथल्यापेक्षा मला तो बऱ्यापैकी जास्त होता. बरोबर. कारण 303 3 त्रिक 9,000 रुपये 9चा 15,000 मला. बरोबर. मग तिथं म्हटलं ठीक आहे मी येतो म्हटलं तिकडं. तिथं जातो म्हटल्यानंतर ठरल्या सगळ्या गोष्टी मालकाला सांगितलं मला असा पगार मिळतोय. परत त्यांना सांगितलं की मला अजून पगार चांगला मिळतोय त्यामुळे मी जाणार आहे शेतात. त्यांनी म्हटले ठीक आहे जाऊ शकता. हम्म. कारण ते वाढवून देऊ शकत नव्हते. बरोबर. ते देऊ शकत नव्हते मग मी त्यांना सांगितलं ठीक आहे येतो म्हणून. पण त्या काळामध्ये 1 महिना अगोदर सांगितलं मी त्यांना की मी या तारखेपासून नाही. पण त्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये एवढ्या बदल झाले की मला तिथून कॉल आला. तिथून कॉल आल्यानंतर मी परत जे मित्र होते माझ्या शेजाऱ्यांनी त्यांनी सांगितलं की तुम्हाला साहेबांनी परत बोलवलं. बरं. हा. काय सांगितलं परत बोलवले म्हणले काय नाही म्हणजे तुम्हाला तिथे कामाला नाही बोलवलं पण काही काम आहे त्यांचं. त्या जॉब आहे म्हणले. हा. असं कंपनीत जॉब आहे. पुन्हा भेटा तुम्ही जाऊन. हा. गेलो तर मालिकांनी त्यांचे मित्र होते मिंडा कंपनीमध्ये सुपरवायझर. तिथे रिक्वायरमेंट होती टर्नरची. हा. त्यांनी सांगितलं कोणी टर्नर असेल तर बघा म्हणून. टर्नर आहे का म्हणून त्यांनी मला तिथून बाहेर काढायचं होतं. तिथून टर्नर आहे का म्हणून विचारलं त्यांनी. तर त्यांनी सांगितलं आहे असा एक माणूस आहे. त्यांनी मग त्यांना म्हणजे तुमचं जे बायोडाटा बनवा. एक्सपिरियन्स लेटर बनवा. मग 2-3 जे कंपनीचे एक्सपिरियन्स लेटर माझा जेवढा होता तो केला त्यांना दिला. त्यांनी मला इंटरव्ह्यूला बोलवलं. 1 दिवस इंटरव्ह्यू घेतला. इंटरव्ह्यू घेतल्यानंतर माझं सगळं म्हणजे त्यांनी काम बघितल्यानंतर त्यांचं फिक्स झालं. गोष्ट आली पगारावरती परत. हा. आता बाहेर पगार होता किती 15,000 15. बरोबर. पण इथं परमनंट जॉब होता. बरोबर. एक म्हणलं चला स्वामींच्या कृपेने आपल्याला एक आयुष्यभराची भाकरी मिळाली. ते जे कृषी प्रदर्शन होतं तिथं गेलो. तिथं पालखीला मी खांदा दिला आणि महाराजांना मनातून विनंती केली की माझं जे डोक्यावर सध्या खूप ओझं होतं ते खांद्यावर येऊ द्या म्हणून. बरं. आणि खांद्यावर येऊ द्या म्हटल्यानंतर जे तिथून सुरुवात झाली. मी परत इथं आलो आणि कामाला चालू होतं असंच. तर हे ज्या गोष्टी परत घडल्या की त्या मालकाकडे ज्यांनी मला कामाला बोलवलं होतं मित्रांच्या जे शेजारी होते त्यांच्या मित्रांनी त्यांनीच मला परत बोलवून घेतलं आणि त्यांच्या मित्र आहेत त्या म्हणजे ते जे कंपनीत मिंडा कंपनीत सुपरवायझर होते त्यांना टर्नरची गरज होती. मग त्यांना इंटरव्ह्यू दिला सगळं झालं. इंटरव्ह्यू मध्ये पास झालो. राहिला प्रश्न पगाराचा. 2 गोष्टी होत्या. एक तर म्हणजे पगार म्हणण्यापेक्षा पगार तर कमी होत असतील सांगितलं होतं त्यांनी. पण एक परमनंट जॉब म्हणून बरं. पगाराची दरवर्षी वाढ व्यवस्थित होईल. शॉपमध्ये जसं मी पहिलं काम करतो तशी पगार वाढ होत नव्हती हम्म. किंवा बाकीच्या सोयी सुविधा नव्हत्या. नव्हतं. पण इथं सगळ्या सोयी सुविधा मला मिळणार होत्या. मी विचार केला त्यावेळेस मला जिथं 15,000 पगार मिळत होता मला कंपनी म्हणजे तुम्हाला 8 तासाला 7,500 रुपये पगार भेटेल. हम्म. किती 7. 7,500 7,500 हातात मिळेल तुम्हाला. बरं. मग विचार केला मी घरच्यांशी येऊन बोललो की असं असं आहे. वडील त्यावेळेस खुश झाले की बऱ्यापैकी म्हणले ठीक आहे परमनंट असेल तर त्याला पगार आता मिळेल कमी पुढे वाढेल. बरोबर. आपल्या आयुष्याची भाकरी तर मिळाली हो. आणि मला ती महाराजांनी तेवढी आयुष्याची भाकरी मला मिळवून दिली तेवढी. मग विचार केला ते नाही मग इकडं सांगितलं की मी सोडतोय जॉब. तिथं पण सांगितलं सर माझं असं तसं म्हणजे झालं कसं बोलवलं एका ठिकाणी जायचं होतं दुसऱ्या ठिकाणी आणि पोहोचलो तिसऱ्या ठिकाणी. हम्म. अशी गंमत झाली. म्हणजे हीच कलाटणी महत्वाची आहे माझ्यासाठी. बरं. कारण जे मिंडामध्ये मी शिकलो ते मला बाहेर शिकायला नसते मिळालं. बरोबर. मिंडामध्ये मी टूलरूम ऑपरेटर टूलरूम मध्ये टर्नर म्हणून गेलो. सुरुवातीला बघितले कामं वगैरे चालले व्यवस्थित. मी आपलं माझ्या मशीनवरती येईल तेवढं काम करायचं. पण एक उत्सुकता होती की काहीतरी नवीन शिकायला पाहिजे. शिकायचं. माझे एक पहिल्यापासून असं तत्व आहे की त्यातच गुरफटून राहायचं नाही काहीतरी नवीन शिकायचं. हम्म. मग त्या मिंडामध्ये गेल्यानंतर
तिथं टर्नर म्हणून काम करता करता तिथं टूल रूम होतं, मोल्ड मेकर होते, जे डाय बनवायचे, डाय मेकर होते, त्यांच्याकडे लांबूनच बघायचं. मग असे एक करता करता मी काय करायचो, माझं काम 8 तासाचं काम मी 4 तासात संपून मोकळं व्हायचं हा. आणि तिकडे जाऊन उभं राहायचं. पण असं करता करता ते सुपरवायझर आणि जे मॅनेजर ते होते ते शिव्या घालायचे मला, बरं. कारण कंपनीत असं चालत नव्हतं. हो. एक म्हणजे जे तुम्ही जर टर्नर असाल तर तुम्ही टर्नरच काम करायचं, हम्म. तुम्ही इकडे यायचं नाही. हम्म. कधी घ्यायचे, वर्ष 2-2 वर्ष झाल्यानंतर मग तुम्ही तिकडे लक्ष द्यायचं. हा. पण माझं तसं नाही, मी 6 महिन्यात तिकडे लक्ष द्यायला लागलो, शिव्या खायच्या. हम्म. पण ते लक्ष देऊन मग करायचं, कुठं आलाय मॅनेजर, कोण सुपरवायझर कुठं आहे हे बघून. पण जे ओळखीचे सुपरवायझर ते जास्त बोलायचे नाहीत, हा. कारण ते ओळखीचेच होते. बरोबर. पण मॅनेजर बोंबलायचे. हा. मग म्हटलं जाऊ दे. मग असं करत करत ते तिथं मी मोल्डची माहिती बऱ्यापैकी घेतली. मग तिथून मला 8 तासाला परत 1.5 वर्ष 2 वर्ष काम केलं मी त्यामध्ये. बरं. तिथं एक मशीन होतं, सिलेंड्रिकल ग्राइंडर. हम्म. त्या ग्राइंडिंग वरती जवळजवळ 5 वर्ष ते मशीन बंद होतं, अच्छा. कारण त्याला ऑपरेटर मिळत नव्हता. ऑटोमॅटिक मशीन होतं. हम्म. ते मी चालू केलं. अच्छा. म्हणजे टेक्निकल नॉलेज काही नसताना त्याचं मॅन्युअल वाचलं. मी त्याच्या अगोदर एक सीएनसीचा कोर्स केला होता, त्याचा मला फायदा झाला. हा. सीएनसी टर्निंग मधले ऑटोमॅटिक मशीन त्यावेळेस नवीन होत्या, बरोबर. त्याचा कोर्स केलेला होता, त्याचा मला फायदा झाला. फायदा झाल्यानंतर मी तिथं ते मशीन चालू केलं आणि तिथं चांगल्या क्वालिटीचा अगदी मायक्रॉन मध्ये 2 मायक्रॉन मध्ये मी तो जॉब दिला त्यांना काढून तिथं. अच्छा. म्हणजे जे 4-5 वर्ष मशीन बंद असून कोणी चालवलं त्याला केलं नाही, ते मी चालू करून त्याला रन केलं. पण ज्यावेळेस इन्क्रीमेंटची वेळ आली त्यावेळेस मला पाहिजे तसं माझ्या मनासारखं इन्क्रीमेंट झालं नाही. झालं. म्हणजे तिथे झालं पार्शलिटी, आणि हम्म. मला ती पटली नाही. कारण जर माझ्या कामाला जर मला वाव मिळत नसेल तर मी ते कामच करत नाही. बरं. भले किती असू द्या, पैसा मिळो नाही तर न मिळो, पण जर कामाला व्हॅल्यू नसेल तर मग त्या काय कामाची किंमत नाही ना राहत. मी रिझाईन टाकलं, म्हटलं मला काम नाही करायचं. तेवढ्यात अगोदर जॉब बघून ठेवला. एक मित्र होता, ज्यावेळेस मी शॉपमध्ये काम करतो त्यावेळेस तेच कंपनीत एक मित्र काम करत होता, त्याने सांगितलं. हम्म. त्याचा एक वेळ फोन आला की अरे कुठे आहेस, म्हटलं असं असं आहे. काय करतोय, तर त्याला माहिती पडलं ना मी जॉब मिनिटामध्ये झालाय, डाय मेकर हे ते. मग इथं असं असं काम आहे, डाय मेकिंगचं, रबर मोल्ड वगैरे बनवते, करतोय का काम. मला काय तिथं जमाना झालंय. त्यांनी सांगितलं दुसरा माणूस आणून दे हम्म. आणि तू जा. मग त्यांनी मला तिथं जॉईन करून दिलं, तो बाजूला झाला. हम्म. कारण त्याला ते जमत नव्हतं ना मोल्डचं. बरोबर. त्यामुळे तो माणूस त्याला द्यायचा, म्हणून त्यानं मला सांगितलं. तिथं गेलो, इंटरव्ह्यू दिला, सगळं झालं. 15,000 8 तासाला मला पगार ठरला. बरं. म्हणजे पगार पण पगार वाढून मिळाला डबल. 2 वर्षात. 2012ची गोष्ट आहे. हम्म. 2000 म्हणजे 2 वर्ष मी 7,500चा 8,000, 8चा 9,000 इथपर्यंतच गेलो. बरोबर. 9चा 10, त्याच्यापेक्षा जास्त वर गेला नाही पगार. मग पण फॅसिलिटी चांगल्या असल्यामुळे काय आलं की तिथं मला हम्म. त्या गोष्टीचं बऱ्यापैकी म्हणजे माझ्या मुलाचं म्हणजे माझ्या मिसेसची डिलिव्हरी मध्ये मला त्याचा फायदा झाला. घर खर्च भागला. घर खर्च भागत होता आणि एक काम चांगली कंपनी म्हणून एक काम पण मिळालं. बरोबर. हे करत करत होते. मग पण शेवटी येतो कुठं पैशाचा प्रश्न येतो, तर नंतर आला पैशाचा प्रश्न की ठीक आहे 7,500 8 9 10,000 किती पुरणार आहे आपल्याला पगार. बरोबर. मुलाचं शिक्षण आलं, घरच्या आई वडिलांचं असेल, कुणाचं काय असेल, भाऊ होता पण तरी पण शेवटी आहेच ना आपले आपलं आपलं आपल्याला बघावंच लागतं. तर ते मी जॉब म्हणलं, मी भावाशी बोललो, म्हणलं असं असं आहे, इकडे पगार जास्त मिळतोय, मी सोडतो जॉब. भाऊ म्हणलं तुला जे योग्य वाटत तिथं. पण वडील खूप चिडले त्यावेळेस. ते म्हणले तू जॉब सोडतलंस का. वडिलांना एवढं हे झालं की वडिला म्हणजे माझ्याशी बोलायचे बंद झाले वडील त्यावेळेस. हम्म. तू जॉबच का सोडलास, चांगले सोडलंस, लात मारली चांगल्या जॉबला तू. ठीक आहे म्हटलं, काय जे नशिबात आहे ते होईल. पण म्हटलं आता भले तुम्ही भविष्यात जाऊन तुम्हाला चांगला पगार होईल, सगळं ठीक आहे, पण आताची परिस्थिती माझ्या हाताबाहेर चालली, त्याचं काय करू. बरोबर. म्हणजे मुलाचं शिक्षण आलं, बाकीच्या गोष्टी आल्या, दवाखाना आला, हे आलं ते आलं, हे होत नाही ना मग त्यावेळेस. मग मी ते केल्यानंतर गेलो तिथं विश्वास एंटरप्राइजेस म्हणून चिंचवडमध्ये कंपनी होती. हम्म. मग तिथं जॉब जॉईन केला. तिथं मग येणं झालं, चिंचवडवरून मी राहायला दिघीला होतो ज्यावेळेस परत हं. शिफ्ट झालो होतो लग्न झाल्यानंतर. दिघीला शिफ्ट झाल्यानंतर दिघीवरून मग भावाने फ्लॅट घेतला होता. जॉईंट फॅमिली, अजूनही आमची जॉईंट फॅमिली आहे. बरं. जॉईंट फॅमिलीमध्ये राहत होतो. मग येऊन जाऊन करायचो. करता करता मग त्यांचं टूल रूम होतं तिथं ह्याला होतं चिंचवडला, ते त्यांनी शिफ्ट केलं भोसरीमध्ये. हम्म. कारण तिथून काम करणं चिंचवडवरून भोसरीला काम जर काय करायचं किरकोळ म्हटलं तर भोसरीला यावं लागत होतं. मग त्यांनी ते टूल रूम शिफ्ट केलं इकडं चिंचवडला, सॉरी चिंचवडवरून भोसरीला. मग त्या टूल रूम मध्ये काम करता करता असंच एक वेळ कस्टमर आला, तर म्हटलं एक डाय बनवायचे.
मग ती मी डाय बनवायला मीच घेतली स्वतः हम्म. पर्सनलीच. ते मित्राकडे आले, मित्र होता, आम्ही एकत्रच काय केलं होतं, त्याचे मित्र म्हणजे विश्वास एंटरप्राइजेस आणि पॉलिमेक प्रोडक्ट हे त्यावेळेस एकत्र येऊन काम केलं एका शॉपमध्ये, बरं. मोल्डिंग मशीन मध्ये. मग तिथं काम केल्यानंतर ते असं जाणवलं की चला आपण, मग तो मित्र म्हटला, मित्राच्या ओळखीने त्याचे कोणतरी ओळखीचे आले की असे असे डाय बनवायचे. मग ती डाय आम्ही घेतली बनवायला, ती बनवून दिली 5-7 हजार रुपयाचे. चला म्हणलं सुरुवात, तर तिथून सुरुवात झाली माझी डाय बनवायची. अच्छा. मग तिथून विचार केला की चला आपण बाहेर पडून काहीतरी करू, बरं. स्वतःच स्वतःच काहीतरी करू. मग असंच काम शोधत मोल्डचं माहिती झाली होती बऱ्यापैकी, पण अर्धवट. हा. त्याचा फटका मला चांगला बसला की Half अर्धवट, हाफ नॉलेज इज हाफ नॉलेज डेंजरस. आता मग त्या अर्धवट नॉलेजच्या ह्याच्यातून मी बाहेर पडल्यानंतर बाहेर चालू केलं काम, एक कंपनीचं पॉलिमेकच काम चालू केलं मी. तिथून सुरुवात झाली माझी. पॉलिमेक हा माझा कस्टमर, बरं. पहिला कस्टमर मोल्ड मध्ये, म्हणजे इंजिनिअरिंगच्या कामात. अच्छा. तर त्या कामाच्या पॉलिमेकचे काम, एक डाय आली त्यावेळेस पॉलिमेक प्रिकॉलचं काम करत होते. पॉलिमेकची डाय बनवायला घेतली. हम्म. ती डाय बनवायला मार्केटमध्ये खर्च होता साधारण 60,000 रुपयाच्या, 60-70 हजारच्या खाली कोण डाय बनवणार नव्हतं. बरं. पण नॉलेज अप्रूव्ह होतं. हा. कॉस्टिंग मी साधारण काढलं, कुठला खर्च करता येईल काय, त्यावेळेस नॉलेज नव्हतं ना एवढं, बरोबर. की कुठल्या प्रोसेसला किती खर्च येईल याचं नॉलेज नाही. हम्म. डिझायनर किती अनुभवच पैसे, नव्हता तेवढा. अनुभवच नाही. डिझायनर किती पैसे घेणार आहे हम्म. ते माहित नाही. सगळ्या गोष्टी मी आपल्या कागदावर, हा डिझायनरचे एवढे, हे एवढे, मग याच्यात हम्म. प्रॉफिट एवढं, असं करून मी ती डाय घेतली 40,000 रुपयाला. बरं. म्हणजे 70-80 हजाराची डाय मी घेतली 40,000. 40,000. पण त्यांना कोणीतरी बाहेर, त्या पॉलिमेकचे जे मालक होते त्यांना कोणीतरी बाहेरून कोटेशन दिलं तर 60,000चं. हा. ते काय म्हणजे मला 60,000 कोटेशन आलेले, म्हणजे नंतर सांगितलं मला त्याने ज्यावेळेस कधी. तर तुम्ही- ते डाय बनवायला घेतली, चालू केलं काम. हा. पण माझं कसं होतं की शॉर्टकट मारायचे नाही, भले ते पैसे कसंही असू द्या, प्रॉपर वर्किंग करायचं. प्रॉपर वर्किंग करायचं आणि ती डाय बनवायची, हे टार्गेट. प्रोसेस बायपास केली नाही बरोबर. कुठलीच, की पैसे वाचवावे म्हणून प्रोसेस बायपास नाही केली. मोल्ड छान झाला, फर्स्ट शॉट मध्ये मोल्ड ओके झाला, पण त्याच्यात जर विचार केला तर डायचा खर्चच 60-70 हजार वरती गेला होता. बरं. मी घेतला मोल्ड कितीला, 40,000. 40,000ला. मग त्या मालकांना म्हटलं, सर एक प्रॉब्लेम झालाय. म्हटलं काय झालं सर? म्हटलं डाय मला परवडत नाही. म्हटलं ह्याचा जो खर्च आहे तेवढाच द्या मला. खर्च म्हणले जेवढा खर्च आहे तेवढा, वाटलं तुम्ही सगळं करा, मी डाय बनवून देतो. कारण पैसे नाहीत ना त्यावेळेस खिशात घालायला. बरोबर. पण ते नाही म्हणले, मी आता घेतले डाय ते कसं. मग ते म्हणले एक काम करतो, मला 60,000 कोटेशन आले ते देतो तुम्हाला, म्हणजे अजून 20,000 वाढवून देतो. बरं ठीक आहे म्हणले. हम्म. मग तेवढ्याच 20,000 तरी मिळाले. हम्म. तरी पण मी नंतर सगळं झालं, डाय ओके झाली, त्यांचं प्रोडक्शन चालू झालं, त्यांचे पेमेंट सगळं मला मिळालं. पण ज्यावेळेस मी खर्च काढला तर तो खर्च होता साधारण 78,000 रुपये खर्च. बरं. म्हणजे अक्कल विकत घेतली, 18,000 खिशातून गेले. खिशातून गेली. हम्म. आता गेल्या तर त्याला पर्याय नव्हता. मग तरी पण नेमकी त्यावेळेस आता ही जी ही परिस्थिती आहे, ज्यावेळी डाय घेतली त्याचा, ह्या डाय बनवल्यानंतर एक विषय असा झाला की ह्याच्या अगोदरची एक महत्वाची गोष्ट सांगायची विसरलो. मी व्यवसाय चालू करायचा आहे मला. मिंडामध्ये कामाला असताना तिथला पीएफ होता 40-45 हजार पीएफ आला. मी तिथे बीसी लावलेली होती, तिथे एक 30-40 हजार तिथले आले. असे 81,000 रुपये मी साठवले होते. बरं. आणि आज समजा 15 तारीख आहे, 1 तारखेपासून मला शॉप भाड्याने घ्यायचंय, सगळं चालू करायचंय, सगळं सगळं ठरलेलं होतं. 15 तारखेला माझ्या मिसेसची तब्येत बिघडते. बरं. आणि जो मी पैसा जो साठवलेला 70-80 हजार रुपये काय, तो सगळा उचलून मी दवाखान्यात घातला. हा एवढा मोठा बॅकलॉग होता की ज्यावेळेस मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं कासारवाडीला, मॅक्स न्यूरो हॉस्पिटलमध्ये, बाहेर बसून अक्षरशः एवढा रडलो की काय हे माझ्याकडे वाढून ठेवले म्हणून, आता काय होणार इथून पुढचं आयुष्य, काय कसं. बरोबर. मग हे करत करत मग हा विषय होता. तर मग संध्याकाळी परत आम्ही 2 दिवस, म्हणजे हे झालं, दवाखाना झाला, 10-8-10 दिवस गेले त्याच्यात. मग भावाला म्हटलं काय करायचं बाबा. तर भाऊ म्हटला नको काळजी करू, किती डिपॉझिट आहे काय सगळं ठरलं. तर डिपॉझिट म्हटलं मी देतो, पैसे देतो म्हटलं होता. ते पैसे घेतले, शॉप चालू केलं. पण 2 महिने वाट बघितले, जसं पाहिजे तसं चाललं नाही. त्यात हा डायचा लॉस. शेवटी मग ते मी विचार केला की काम थांबवायचं. काम
थांबवू आपण. त्यावेळेस मला एका मित्राने कंपनीचं प्रोडक्शनचं काम पण दिलं होतं. हम्म. ते चालूच होतं माझं, पण त्याचा इन्कम एवढा नव्हता ना. हार्डली 2-3 हजार 4 हजार मिळायचे मला, 2-3 हजार रुपये मिळायचे. ते भाड्यातून ह्याच्यातच जायचे ना सगळे, महिन्याला मिळायचं. महिन्याला मिळायचे. 5-7 हजार सगळे जाऊन प्रॉफिट मिळायचं. ते पण मी बाहेरूनच काम करून घ्यायचो. त्यावेळेस मशिनरी माझ्याकडे एकच होती. हा. ते मशिनरी, त्या एका मशिनरी, ती पण भाड्याची मशीन, आणि ते पण जुनं मशीन होतं, त्याच्यावर काही कामच होत नव्हतं माझं. अनुभव नव्हता ना, की मशीन चांगलं आहे की वाईट आहे, काही कळत पण नव्हतं एवढं. ते आहे, पहिल्यांदा ज्यावेळेस टेस्ट केली त्यावेळेस चांगलं वाटलं, पण नंतर नंतर कळायला लागलं की नाही, मशीन मध्ये खूप फॉल्ट आहेत. हम्म. तसं रेटून नेलं, बाहेरून कामं करून घेतली, जी क्रिटिकल आहेत ती छोटी मोठी कामं मी तिथे केली. असं करत केलं काम, ते डायचं कम्प्लीट केलं. नंतर विचार केला तर बघितलं तर बॅक माझ्याकडं, जे आपण म्हणतो की तुम्ही कुठलाही व्यवसाय चालू करताना कमीत कमी तुमच्याकडे 3 महिन्यांचा भाडं, कामगार यांचा पगाराचे पैसे तुमच्या खिशात पाहिजे, तर तुम्ही व्यवसाय करा. बरोबर. तोपर्यंत व्यवसाय करू नका, कारण 3 महिने हे खूप महत्वाचे असतात. पहिले 3 महिने सुरुवातीचे. व्यवसायासाठी. तुमचे 3 महिने जर कम्प्लीट झाले तर तुम्ही मागे सरू शकत नाही. बरोबर. ते महत्वाचे आहेत अगदी. हम्म. आणि त्यात मी तेच केलं की 3 महिने बघितलं, पण मला जाणवलं की नाही, आपण तग नाही धरणार आपण ह्या व्यवसायात आता सध्या तरी. हम्म. मग जे पॉलिमेकचे मालक होते त्यांना म्हटलं, सर एक काम करूया. ते म्हणले म्हणजे सर मी जॉब बघतोय म्हटलं, कुठं जॉब असेल तर सांगा. असं 2-3 ठिकाणी विचारलं. एक ठिकाणी विचारलं, ते म्हणले नाही, तुम्हाला आम्ही पगार देऊ 10,000, आणि तुमचं काम तुम्ही चालू ठेवायचं आणि माझंही काम करायचं, पगार 10,000. हम्म. म्हटलं मग आणि तुम्ही तुमचं काम नाही करायचं, इथंच काम करायचं आणि हे सगळं बघायचं. म्हटलं नाही जमणार. ऑपरेटर पण करायचं सगळं. म्हटलं नाही जमत. म्हटलं ठीक आहे. तिथून मला पॉलिमेकची प्रोडक्शन त्या मालकांच्याकडे आलो. त्यांना म्हटलं सर असं असं आहे, काय करायचं. म्हटलं मी जॉब बघतोय. तर म्हणले माझ्याकडेच करा जॉब. पॉलिममध्ये जसे माझी सुरुवात झाली, पॉलिममध्ये मालकांशी बोलणं झालं, विषय आला पगारावरती. पगाराच्या याच्यामध्ये आमचा ते म्हणे 20,000, सॉरी मी म्हणे 20,000, ते म्हणे मला 15,000. हम्म. 15,000 20,000 करता करता मग मी त्यांना म्हटलं ठीक आहे, 15,000 तर 15,000, पण त्याची मी एक अट टाकली हा. की मी माझा व्यवसाय नाही बंद करणार. अच्छा. माझी जी पर्सनल कामं येतात ती मी घेत राहणार, बर. पण त्याच्यात प्रायोरिटी तुमच्या कामाला राहील, बर. जेणेकरून माझं ते प्रोडक्शनचं जे मिळणार होतं तेही मिळेल. एखादा मोल्ड बाहेरून आला तोही करता येईल. पण त्यांनी मला परवानगी दिली. बर. ठीक आहे म्हणले, करा, हरकत नाही. मी त्यांचं म्हणजे खरंच म्हणजे त्यांना मानतो मी. म्हणजे त्यांनी मला कलाटणी त्यांच्यामुळेच मिळाले म्हटलं तरी चालेल, कारण त्यांनी जर नकार दिला असता हम्म. तर मी पुढे जाऊ शकलो नसतो. बरोबर. त्यांचं नाव लक्षात असेल. भास्कर म्हणून आहेत. भास्कर. हा, बर. भास्कर साहेब म्हणून, अच्छा. राजू भास्कर. बर. त्यांनी मला चांगली मदत केली हम्म. त्यावेळेस. आणि ते करता करता त्यांच्याकडे मी जवळजवळ 4 वर्ष काम केलं. त्यांच्याकडे पण 4 वर्षात त्यांनी मला म्हणजे माझ्यामुळं त्यांच्या पण कंपनीचं म्हणजे म्हणू शकत नाही मी, पण आजही गेल्यानंतर मी माझ्या कानाने ऐकलं नाही, पण त्यांचे जे जावई आहेत त्यांच्या कानाने ऐकतो की पॉलिमेक जे उभं आहे याच्यात जाधव यांचा हात 70%, 60-70%. कारण तेवढं उभं करण्यात मी त्यांना म्हणजे टूल रूम असल्याशिवाय काही गोष्टी होत नाहीत. बरोबर. टूल रूम मग चालवायचं म्हटलं तर मशिनरी त्यांनी माझ्या म्हणजे मी म्हटलं सर आपल्याला मशिनरी घ्यायला लागतील, त्यांनी मशिनरी पण घेतल्या तेवढ्यासाठी. म्हणजे मशिनरी घेऊन सुद्धा त्यांनी म्हटले तुम्ही करा, पण मी त्यांना काय सांगितलं, सर तुम्ही मशिनरी घ्या, आणि मी कधी कुणाला अंधारात नाही ठेवलं. बरोबर. क्लिअरली त्यावेळेस सांगितलं, सर मशिनरी घ्या, पण तुम्ही ही अपेक्षा करू नका की मी तुमच्याकडे कायमस्वरूपी काम करेन. बरोबर. कारण माझं तत्व काय होतं की बाबा चल थोडं अजून हे स्ट्रगल आहे, यातनं दिवस निघून जातील, कारण भरपूर ओझं होतं माझं. जे मिसेसच्या याच्यावर मी मोल्ड घेतले, आता जे 18,000 प्लस भाडं प्लस हे सगळं माझ्या जवळ नाही म्हटलं तर 50-60 हजार रुपयाचं कर्ज होतं माझ्याकडे. बरोबर. पण मी एवढं केलं की कुणाकडून पळालो नाही, कुणाचं कर्ज बुडवून म्हणजे समोर मी सगळे क्रेडिटवरती काम करून घेतलं. 40-50 हजार रुपये वाटून जे 15-20 हजाराचं कर्ज किंवा माझं शॉपचं भाडं होतं, असं जवळ 40-50 हजाराचं कर्ज होतं. भाडं तर तिथं त्या डिपॉझिट मध्ये वळीत झालं. डिपॉझिट जे 20,000 रुपये दिलं होतं त्यात भाडं वळीत झालं. राहिली गोष्ट हे जे किरकोळ कामाचे पैसे द्यायचे राहिले होते ते तसेच ठेवले. पण ज्यांच्याकडून काम करून घेतलं त्यांच्याकडून कधी पळून गेलो नाही. 2 वर्षांनी त्यांना लोकांना मी पैसे परत केलेत, पण त्यांनी मला 2 वर्ष पैसे मागितले नाहीत. का? तर मी रोज जातो ना त्यांच्याकडे. बरोबर. त्या 2 वर्षात मी या कंपनीचं काम पण त्यांना दिली ना, पॉलिमेकची, की मला हे करून द्या, पेमेंट तिकडून येईल.
त्यामुळे ते मला पैसे मागत नव्हते. बरोबर. पण मी त्यांचे असं नाही की मला पॉलिमिक मध्ये मिळते तर तिकडून ऍडजस्ट करायचे हा विषय नाही. मी त्यांचे पैसे माझे मी पदरचे पैसे दिले. बरोबर. कधी रुपया पॉलिमिक मधून का नाही अपेक्षा ठेवली ना त्यांच्या जे सप्लायर होते त्यांच्याकडून अपेक्षा ठेवली. त्यामुळे ते व्यवस्थित झालं आणि 2018 मध्ये माझ्या मेहुण्याचं लग्न ठरायचं होतं. त्यावेळेस लग्नाचं ठरवताना त्याच्यासाठी मुलगीचं एक स्थळ आलं. त्या पाहुण्यांच्यातून ओळख झाली. हम्म. लग्न ठरलं नाही ती भाग नंतर, पण त्यांच्या कंपनीचं त्यावेळेस आमची बसता बसता ओळख झाली की तुम्ही काय करता काय नाही. मग त्यांनी आमच्या घरी आले होते ते. तर ते मग विषय होता होता मग असंच कामाचा विषय निघून गेला. ऍक्च्युली युनिथम म्हणून तळेगावला एक कंपनी, त्या कंपनीचं आपल्याला काम मिळालं. बरं. तर ते ट्रेडिंग करत होते. तर त्या ट्रेडिंग करताना मला चांगलं काम मिळालं तिथून. आणि काम मिळाल्यानंतर मग एक दिवस असा होता की त्याचं मला मोठी एक ऑर्डर मिळाली. मग ती ऑर्डर करताना मला खूप त्रास व्हायला लागला. मग मी डिसिजन घेतलं की आपण आता काम सोडायचं. बरं. ही गोष्ट आहे म्हणजे 2018 वेळ मिळत नव्हता या वेळ कामाला. मिळत नव्हता. पॉलिमिक मध्ये काम करून तिकडे वेळ द्यायचा म्हटलं तर हे शक्य नव्हतं. हम्म. मग सरांना म्हटलं सर असं असं आहे. त्यावेळेस पॉलिमेक ही चाकणला शिफ्ट झालेली होती. हम्म. जवळ 6 महिने एक वर्ष होत आलं होतं चाकणला शिफ्ट होऊन. 17-17च्या आसपास पॉलिमेक शिफ्ट झाली. चाकणला गेल्यानंतर मी दिघीवरून पुन्हा चाकणवरून येऊन जाऊन करत होतो. त्यावेळेस पगार झाला मला 18,000 पर्यंत पगार गेला माझा. 15चा 18 पर्यंत पगार गेला. पण मालक वेगळे पैसे मला द्यायचे आणखी वर्षाला एक्स्ट्रा. माझा एक बोनस किंवा मी काम केलेल्याचं एक्स्ट्रा पैसे द्यायचे. आणि आमचं बॉन्डिंग चांगलं होतं. त्यांना जे तिथं पण पॉलिमिक मध्ये एकटा माणूस मी डिझाईन टूल रूम सगळं मी एकटा सांभाळायचो. बरं. सगळंच म्हणजे मशीनवर काम पण मीच करायचं. मोल्ड असेंब्ली पण मीच करायचा. हम्म. आणि त्याचं डिझाईन पण मीच बघायचं. बरं. कसं करून घ्यायचं त्याच्यात काही चुका असेल ते मीच बघायच्या. हम्म. हे सगळं करता मला एक चांगला अनुभव पण मिळाला ना तिथं. बरोबर. कारण वन मॅन शो असलो ना की मग सगळ्या गोष्टी एकट्यालाच करायला लागल्यानंतर मग हा व्यवसायातला अनुभव तिथं मिळतो. बरोबर. कारण जोपर्यंत तुम्ही आणि मी जबाबदारी झटकली नाही. हम्म. मी जर म्हटलं असतं नाही मी फक्त माझं लेथ ऑपरेटरच काम करणार तर मी लेथ ऑपरेटरच कायम राहिलो असतो. बरोबर. मी माझी लेथ ऑपरेटरचं काम सोडून मी ते स्पार्किंग असेल, ग्राइंडिंग असेल, डिझाईन असेल, जे काही असेल ते काम करत राहिलो. आणि मला वाटतं खऱ्या अर्थाने तोच अनुभव तुम्हाला आता तुमच्या व्यवसायामध्ये खूप उपयोगी खूप पडला. अनुभव म्हणजे तो अनुभव मला आता नंतर लक्षात आलं की आपण कुठं चुकत होतो. हम्म. ज्यावेळेस पहिलं कॉस्टिंग दिलं होतं आणि आताचं कॉस्टिंग काय म्हणजे आपण कुठं चुकलो ह्या गोष्टी नंतर लक्षात आल्या. बरोबर. 2018ला जॉब सोडला त्यावेळेस प्रिकॉलचं कस्टमर पॉलिमेकचं कस्टमर प्रिकॉल होतं. प्रिकॉल लिमिटेडचं काम असायचं आणि तिथं टूल रूम नव्हतं प्रिकॉलला. हम्म. मग तिथले काही साहेब म्हणजे जे तिथले साहेब आहेत ते यायचे कंपनी तिथं टूल रूम असल्यामुळे काम करून घ्यायला. काम करून घेता घेता आमची चांगली ओळख झाली होती. आणि त्यांना जे पाहिजे म्हणजे एखादी अडचण आली की हा जॉब बनवायचा आहे पण याच्यात प्रॉब्लेम येते ते माझ्याकडे यायचे. मग ते म्हणायचे जाधव मला हे असं असं करून पाहिजे काय करता येईल. मग त्यांना मी ते आयडिया द्यायचो. मग त्यांचे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले बरेचसे प्रॉब्लेम त्यांचे सॉल्व्ह झाले. हम्म. मग ते असं करत करत 2018ला मी कंपनी सोडायचा विचार केला होता. जसं ऍक्च्युली कंपनीत चांगलं काम मिळालं. मग त्या साहेबांना सांगितलं साहेब मी आता महिनाभरच आहे तिथून तुम्ही बघा तुम्ही म्हटलं बाहेर पण बघून ठेवा कुठं काय असेल तर बरोबर. किंवा इथं पॉलिमिकला कोण माणूस येईलच म्हटले. हम्म. मला साहेबांनी सांगितलं होतं कोणतरी माणूस दे मला चांगला. पण तेवढी ओळख नव्हती ना आणि कोण माणूस आणायचा. ऑलराऊंडर एकच माणूस सगळं बघणार नाही ना कोणी. नाही. आता मी करत होतो चला ठीक आहे मला होतंय मी करत होतो. पण त्यानंतर असं लक्षात आलं की नाही आता हे आपण सोडून चाललोय आता नाही मिळत त्याला मी तरी काय करू शकत नाही. मी प्रयत्न केला पण नाही मिळाला कुठं माणूस. शेवटी जॉब सोडला. एक दिवस अशी वेळ आली जॉब सोडल्यानंतर 15 दिवसांनी त्याच कंपनीचे काम निघालं. साहेब भोसरीत होते. भोसरीत आल्यानंतर त्यांनी मला संध्याकाळी 5 वाजता कॉल केला. जाऊ साहेब कुठे आहे? म्हटलं आहे सर इथंच आहे. या म्हटलं एक काम आहे जरासं अर्जंट काम आहे जरा मला तुमचं सजेशन पाहिजे काय करता येईल बघा. गेल्यानंतर त्यांनी एक पॉलिमेकचा प्रिकॉलचा एक मोल्ड भोसरीमध्ये एका सप्लायरला दिला होता बनवायला. पण त्यांनी तो काही व्यवस्थित बनवला नव्हता. त्याच्यात खूप अडचणी होत्या. मोल्ड तर खूप अर्जंट होता. न्यू डेव्हलपमेंट होती. लाईन आणि न्यू डेव्हलपमेंटला म्हणजे कस्टमर एवढे म्हणजे हे करत होते की त्रास द्यायचा. त्यामुळे ते म्हणले सर काही करा मला हे तुम्ही या इथं बघा अगोदर काय. मग ते बघितलं. जे काम करायला लागणार होतं त्या पॉलिमिक मध्ये मशीन होत्या. सर म्हटले काय करायला लागेल? सर म्हटले ह्याला मशीन लागतील. कुठे भेटतील? म्हटलं पॉलिमिक मध्ये. मग जायचं का तिकडं? म्हटलं सर तुम्ही एकदा सरांशी बोलून घ्या. त्यांनी सरांना फोन लावला.
सर म्हणले काम कोण करणार आहे? म्हणले जातो. बिंदास जा म्हटले. हम्म. बिंदास घेऊन जा, करून घ्या, ते करतील व्यवस्थित. त्यांचा विश्वास तेवढा ठेवला. आणि आता सुद्धा म्हणते ते तुमचं तुम्ही काय असेल ते काम करून घ्या. हम्म. म्हणजे एवढं होईपर्यंत त्यांचा कधी मला कुठल्या गोष्टीचा त्रास नाही, काही नाही, काही नाही. बरोबर. आणि त्यांनी सगळं ह्या गोष्टी झाल्यानंतर त्या साहेबांनी परत अजून एकदा काम आलं. परत ते मी जाऊन चाकणला काम करून दिलं. सगळं झाल्यानंतर एक दिवस म्हणजे तिथं काम करता करता मग त्यांचे मित्र होते, ते त्यांच्या मित्रांना म्हणले एक काम करा, यांचे डॉक्युमेंट घ्या, यांना आपण टूल रूमची कामं देऊ. मग त्यांनी इथं सुरुवात झाली माझी. टूल रूमची कामं मी बाहेरूनच करून घ्यायचो. भोसरीत आपलं शॉप होतं, एक पार्टनरशिप मध्ये घेतलेलं. तिथं मशिनरी सगळ्या होत्या. ऑफिसमध्ये बसून मी कामं त्यांच्याकडून करून घ्यायचो तिथेच. हे करता करता मग प्रिकॉलचा तिथं व्हेंडर कोड मिळाला. प्रिकॉलचा व्हेंडर कोड मिळाल्यानंतर 2018-20 ला लॉकडाऊन पडलं. हे असंच चालू राहिलं, म्हणजे व्यवस्थित माझं पोटाला पुरवलं एवढं मला मिळायचं जॉब सोडल्यानंतर. 20 पर्यंत ॲचलिनचं पण काम चालू होतं. मग तिथून ते काम बंद झालं. त्यांचं काय त्यावेळेस इलेक्ट्रिकची वाहनांचं हे आल्यामुळं बऱ्याचशा कंपन्यांचं ते हार्नेस म्हणजे फोर्जिंगसाठी त्या बॉयलर बनवायचे ते कमी झाले होते. त्यांच्या ऑर्डर कमी झाल्या, तिथल्या ऑर्डर कमी झाली. ऑर्डर कमी झाल्यानंतर इथं जे वेळेस काम करत होतो प्रिकॉलचं, तिथलं काम चांगलं मेंटेनन्सचं मिळायला लागलं. 20,000 आपला मला वाटतं पहिला लॉकडाऊन पडलं 2020 ला. मार्च मार्च 2020 ला. मार्चच्या अगोदर आपण डिसेंबरमध्ये 19 डिसेंबरच्या महिन्यात तिथे एक साहेब होते प्रिकॉलमध्ये. त्यांनी एक मशीन आणलं होतं घरी व्यवसायासाठी, कास्य थाळी, जे आपण जे आपण प्रोडक्शन करतोय ते. तर त्यांनी ते मशीन आणलं आणि त्यांनी म्हटले सर याच्यात काय असं की त्याची प्राइस एवढी जाते. त्यावेळेस पण मशीन अक्षरशः म्हणजे 20,000चे 25,000ची मशीन 40,000 रुपये विकत होते लोक. अच्छा. मग 25,000 रुपयाची मशीन 40,000 रुपये विकत असतात. मग आपण विचार केला, त्याने मी बघितली मशीन, सगळं बघितलं. सर म्हटलं हे जास्तीत जास्त म्हटलं सर आपल्याला 22,000 पर्यंत 25,000 पर्यंत विकायला परवडेल म्हटलं मी. पण ठीक आहे म्हटले, करूया आपण. म्हटलं करूया. मग त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये ते म्हटले मी बघतो तुमचं काय असेल ते, बाकी तुम्ही मेकॅनिकल आणि जे काय असेल ते तुम्ही बघा. ठीक आहे म्हटलं, बघूया. एक सॅम्पल काढायसाठी धडपडत करत करत आम्ही सगळं केलं. सगळं मटेरियल शोधलं, मोटर कुठून मिळते, काय मिळते, सगळं सगळं मटेरियल आणून ठेवलं आणि ते चालू केलं. पहिला सॅम्पल काढला. पहिला सॅम्पल काढल्यानंतर तो सॅम्पल आम्ही घेऊन गेलो गुरुपीठला, त्र्यंबकेश्वरला. आपल्या स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्राचं एक गुरुपीठ आहे त्र्यंबकेश्वरला, तिथं गेलो. तिथं आदरणीय दादासाहेब चंद्रकांत दादा होते. त्यांना भेटलो की त्यांना आपण एक सजेशन घ्यावं किंवा त्यांच्याकडून काहीतरी मार्गदर्शन घ्यावं म्हणून गेलो. किंवा आपण एक म्हणलं एक मशीन त्यांना गिफ्ट करू. आपलं एक तत्व आहे की कुठं ते दान केल्यानंतर आपल्याला मिळतंच. बरोबर. हॉस्पिटल आहे गुरुपीठला, आपल्या स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्राचं एक चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटल आहे. म्हटलं आपण एक मशीन हॉस्पिटलला देऊया, जेणेकरून काय आयुर्वेदाचं हॉस्पिटल असल्यामुळे तिथं लोकांना त्याचा फायदा होणार हे माहिती होतं. बरोबर. मग हे घेऊन गेला तर चंद्रकांत दादा म्हटले नाही, हे असं नका, त्याच्यात हे असे चेंजेस करा. बर. मग आम्ही म्हटलं ठीक आहे, तसं चेंजेस केले. आलो, ते चेंजेस केले. पहिला कस्टमर मिळाला आम्हाला. इथं तळेगावला एक आयुर्वेदाचं मोठं चिकित्सालय आहे. अच्छा. अंजनवेल काहीतरी नाव आहे. तिथं हरिश्चंद्र गडसिंग म्हणून. बरं, हे पहिले तुमचे कस्टमर म्हणजे? हा, ते माझे पहिले कस्टमर. मग 25 जानेवारी पासून आपला 23-24 जानेवारी पासून काहीतरी आपला ह्याचा कृषी महोत्सव चालू होत होता. जसं मी पहिल्यांदा गेलो म्हटलं की माझे खांद्यावरचं ते ओझं आणलं, तिथूनच सुरुवात करायची. मी हा विचार केला की चला आपलं पहिलं मशीन तिथं डेमोला ठेवून दादासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे ते मशीन पण बनवलं आणि त्यातलं एक मशीन पहिलं सेल आउट न्यायचं म्हणून बनवलं, पण तेच पहिलं मशीन इकडं सेल आउट झालं त्याच दिवशी, 2 दिवस अगोदर तळेगावला. ते येऊन घेऊन गेले. मशीन घेऊन गेल्यानंतर ठीक आहे आता म्हटलं मग आता परत दुसरं मशीन बनवलं. म्हटलं ह्याला जायचं होतं, एक जे आपलं जे प्रदर्शन होतं त्यात ठेवावं म्हटलं, आणि तिथं निःशुल्क सेवा म्हणून मी ते केलं. लोकांना मोफत सेवा दिली ती. आणि तिथं मग लोकांच्या प्रतिक्रिया बघितल्या लॉकडाऊनच्या अगोदर, म्हणजे जानेवारीमध्ये.
जानेवारीमध्ये लोकांच्या प्रतिक्रिया बघितल्या. माझ्याबरोबर एक माझे मित्र होते बरोबर. ते मार्केटिंगला मला मदत करायचे. त्यांनी मग त्यांनी म्हणजे त्यांच्या मदतीनं मग आपण तिथं प्रतिक्रिया बघितल्यानंतर लोकांचं असं लक्षात आलं, की लोकांना 2,500-3,000, 2,000 हम्म. एका बजेटमध्ये हे मशीन जात होतं 25,000 पर्यंत. बरोबर. एक 2,000-3,000, 4,000 पर्यंत मशीन असेल का असं लोक विचारायला लागले. असं काय आहे का तुमच्याकडे छोटं वाटीचं असं? हम्म. मग त्याच्यावर आमच्या डोक्यात ट्यूब पेटली, की काहीतरी करायला पाहिजे आपण. बरोबर. म्हणजे जेणेकरून वाटी आहे, त्यावेळेस वाटीचं महत्व म्हणजे कळत होतं, की वाटी आहे, वाटीने घासतेत. पण त्याला असं हाताने घासण्याची ताकद एवढं पहिल्यासारखं लागत नाही. मग लोक म्हणायचे ते हाताने घासायला त्रास होतो. हम्म. पण हे मोठं मशीन बरं आहे म्हणले, चांगलं आहे, हात पाय, पण त्याची किंमत पण तशी होती. ते झाल्यानंतर तिथून आम्ही ते एक्झिबिशन संपलं. परत आलो. तर आपण नाशिकचं एक्झिबिशन केलं. नाशिकच्या लोकांच्या प्रतिक्रिया बघितल्या. तर प्रतिक्रियेतून असं लक्षात आलं, की लोकांना एक 2,000-3,000, 4,000 पर्यंत काहीतरी प्रोडक्ट पाहिजे होतं. बरोबर. कारण लोकांना हे मोठं थाळीचं प्रोडक्ट घेणं शक्य नव्हतं. हम्म. मग आम्ही तिथं प्रतिक्रिया बघितल्यानंतर आम्ही परत 27-28ला एक्झिबिशन संपलं. आम्ही पुण्यात आलो. तर माझे मित्र जे होते मला मार्केटिंगला मदत करत होते. आम्ही थोडा विचार केला त्याच्यावर काय करता येईल. मार्केटमध्ये बघितलं काय सुटेबल आहे त्याला किंवा अजून काय करता येईल असं छोटं होईल. मग ते केल्यानंतर असं लक्षात आलं की आपण हे करू शकतो. हम्म. मग ते डिझाईन वगैरे कसं करता येईल, काय करता येईल आम्ही जस्ट स्टार्ट केलं. बरं. माझे एक मित्र आहेत, आपले सेवेकरीच होते. अच्छा. तर ते म्हणजे मी तुम्हाला डिझाईन करून देतो. हम्म. मग त्यांनी डिझाईन मला त्यांनी म्हणजे मी डिझाईनला मदत करतो तुम्हाला. त्यांना मी सांगितलं की सर असं दादा असं असं डिझाईन करायचं. म्हटले करू आपण. मग रात्री आम्ही काय करायचो त्यांना दाखवलं, बघितलं आणि डिझाईन कसं करता येईल ते थोडक्यात स्ट्रक्चर आम्ही हातात स्केच काढलं, त्यांच्याकडे दिलं. त्यांनी बनवायला चालू तेवढ्यात लॉकडाऊन पडला. हम्म. आम्ही मटेरियल शोधत होतो पहिले. डिझाईनचं बाजूला म्हणजे त्यांच्या फक्त कानावर घातलं की आपल्याला डिझाईन करायचं आहे. सुरुवातच केली होती. सुरुवातच केली होती आणि लॉकडाऊन पडला. लॉकडाऊन पडल्यानंतर 2 महिने गावाला काढले. बरोबर. गावाला काढल्यानंतर मार्च मध्ये मला वाटतं लॉकडाऊनला, एप्रिल आणि मेच्या 15 तारखेला आम्ही पुण्यात आलो. बरं. मेच्या 15 तारखेला त्याच्या अगोदर यायला जायला काही साधन नव्हतं. 9ला माझा वाढदिवस केला. मेहुण्यानं गाडी घेतली होती. त्याने गाडी आणली होती, स्कूटी होती त्याच्याकडे ऍक्टिव्हा. बरं. ती घेतली आणि आम्ही नवरा बायको दोघं इकडे आलो पुण्याला. मुलगा तिकडेच होता कारण शाळा ऑनलाईन होत्या त्यामुळे त्याला आणायचा काही विषय नव्हता. बरोबर. आम्ही दोघं इकडे आलो आणि कामाला चालू केलं. जस्ट डिझाईन चालू केलं. आता काय बाहेर जाता येत नव्हतं. मग घर बसल्या तिथल्या तिथं चालत बोलत म्हणजे जवळच राहिलं तर आम्ही एका बिल्डिंग मध्ये होतो त्यामुळे ती अडचण येत नव्हती की कोणाच्या घरी जायचं किंवा काय कसं करता येईल ही अडचण नव्हती. मग त्यांना आम्ही सांगितलं की हे असं असं डिझाईन करायचंय. मग आम्ही ते पहिले प्रोडक्ट शोधले की त्याच्या स्पेअर पार्ट शोधले काय काय करता येईल. मग सगळं मागवलं. ही गोष्ट एप्रिल मेची 2020 मे 2015 नंतर. मग ते मटेरियल मागवलं, सगळं बघितलं, सगळं मटेरियलचं चॉईस सिलेक्शन झालं. सिलेक्शन झाल्यानंतर मग आता डिझाईन चालू केलं होतं. डिझाईन कम्प्लीट झालं. मग ते ह्यांनी थोडंफार जेवढं शक्य होईल त्यांच्याकडनं, ते पण नवीन होते डिझायनिंग मध्ये, जेवढं शक्य होईल तेवढं केलं. बाकीचं मी माझे एक मित्र म्हणजे ज्यावेळेस मिंडाला मी जॉबला होतो तिथे एक माझा मित्र होता, प्रॉपर डिझायनर होता तो केरळचा. तर त्याला मी ते जे रफ झालेलं ते डिझाईन त्याला पाठवलं, त्याकडनं फिनिश करून घेतलं, मोल्ड डिझाईन करून घेतलं. मोल्ड डिझाईन करून घेतल्यानंतर मोल्ड बनवायचा, स्पेअर पार्ट जे ठरले ते मागवले. साधारण मग भावाशी बोलून त्याच्याकडनं मी 1.5-2 लाख रुपये घेतले. भावानी पण मला ते दिले. पण त्यांनी काय केलं की त्याच्याकडं लोन मिळत होतं त्याला, त्या लोन मधून घेऊन दिले. तर मग ते पैसे घेतले आणि मी माझ्या व्यवसायाला चालू केली. याच्या अगोदर त्याच्याकडून मी पैसे घेतलेलेच होते मोठ्या मशीनच्या सेटअपसाठी. लॉकडाऊनच्या अगोदर जस्ट नुसते पैसे घेतले होते. शॉप घेतलं भाड्याने दुसरीकडे, जे भोसरीतलं शॉप होतं ते मला अपुरं पडत होतं. ते मी इकडं मग भोसरीतून मग दिघीला शिफ्ट केलं. भोसरीच्या एरियातच, फक्त जागा चेंज केली. मग त्या चेंज केल्यानंतर मग ते भाडं तिथलं जवळजवळ 15,000 रुपये महिन्याचं भाडं, हे त्या सगळ्या गोष्टी चालू झाल्या त्या. मग ते मालक आल्यानंतर त्याला डिपॉझिट दिलेलं होतं, त्यातनं मग म्हणलं तुम्हाला मी थोडं थोडं कव्हर करत जाईन भाडं. मग जसं लॉकडाऊन संपल्यानंतर आम्ही ह्या छोट्या प्रोडक्टच्या मागं लागलो. 1 ऑगस्टला प्रोडक्ट आपण लॉन्च केलं 2020 मध्ये. 2020ला.
2020 ला आपण प्रोडक्ट लॉन्च केल्यानंतर काही कस्टमरच्या ज्यावेळेस आपला एक कस्टमर पहिला पल्लवी म्हणून होत्या, आता त्यांचं आडनाव सरनेम नाही पण नाव माहिती पल्लवी म्हणून होत्या मॅडम. त्यांनी आपलं प्रोडक्ट आपण त्यावेळेस नुसतंच फेसबुकवरती टाकलेलं होतं. परचेस केलं. हा, त्यांनी परचेस केलं. त्याच्या अगोदर मी जस्ट रफ डिझाईन वरती आम्ही ते चालू केलं होतं मार्केटिंग. बर 1 ऑगस्टला लॉन्च केलं, प्रोडक्ट दिलं लोकांना. पण मग मोठ्या प्रोडक्ट मध्ये आणि तुम्ही जो लॉन्च केला त्या हा. प्रोडक्ट मध्ये काय फरक होता नेमका? मोठं प्रोडक्ट म्हणजे त्याची कॉस्ट, हम्म, एक तर त्याची कॉस्ट होती आणि ते व्यवसायासाठी लोक चॉईस करत होते जास्त. बरोबर. त्याच्यावर लोक व्यवसाय, अजून सुद्धा व्यवसाय चालू आहे. हो की आपल्याला तुम्ही जर 4 मशीन 2 मशीन लावल्या तर नाही म्हटलं तर तुम्हाला महिन्याला 15, 20, 20, 30 हजार रुपये हो, तुम्हाला जागोजागी ते दुकान दिसतं हो, आपल्याला ते चालू होते. थेरपीचं. हा, ते चालू होतं. म्हणजे त्या पण आपण तेवढ्याच मशीन विकल्या. परत हे छोटं लोकांची रिक्वायरमेंट की आता त्यावेळेस अशी परिस्थिती होती की लॉकडाऊन मध्ये लोक बाहेर पडत नव्हती बरोबर. आणि लोकांच्या मग त्यावेळेस रिक्वायरमेंट आम्हाला त्याचा फायदा झाला. हा की लॉकडाऊनचा असं म्हटलं तर थोडासा फायदा झाला की घरी बसून आम्हाला घरी बसून बाहेर घरच्या घरी पडायला मसाज बरं, करता आली वयस्कर पाहिजे. लोकांना त्यावेळेस जास्त प्रॉब्लेम होते कोविडचे. हम्म, त्यांना त्रास जास्त व्हायचा, मग ते बाहेर पडत नव्हते. बरोबर. मग घरी बसल्या मग आम्ही हे प्रोडक्ट ते 1 ऑगस्टला लॉन्च केलं, चालू झालं. पण चालू झाल्यानंतर एक झटका मोठा बसला. हम्म, तो झटका असा बसला की कस्टमर पर्यंत प्रोडक्ट घेतल्यानंतर त्याची जी मोटर होती ती चॉईस करताना आमची चुकीची मोटर चॉईस झाली. बरं. आम्ही गेलो कॉस्ट कटिंग. कटिंगला. त्या कॉस्ट कटिंगच्या नादात असं वाटलं की नाही हे कुठंतरी चुकतंय. लोकांच्या कंप्लेंट आल्या की मशीनचा आवाज खूप येतोय, इरिटेड होतंय, हे होतंय. त्यावेळेस असं म्हणजे एवढं हे वाटलं की आता काय होतंय माहित नाही. हम्म, नशीब एक मोटर मिळाली, पण नशीब एवढं आपलं चांगलं होतं आणि महाराजची कृपा होती. तिची मोटर बदलली, फक्त अर्ध्या MM नी वाचलो. बरं. फक्त अर्ध्या MM नी. हम्म, जर अजून अर्धा MM जर ती मोटरची साईज मोठी असती हा. तर अख्खा 3 लाखाचा मोल्ड मला तो स्क्रॅप करावा लागला असता. बरं. म्हणजे इथपर्यंत आलो. मग ती मोटर चेंज केली, मग कस्टमरचे फीडबॅक चांगले मिळाले. हम्म, मग तिथून त्याचं प्रोडक्शन स्टार्ट केलं. बरं. आणि प्रोडक्शन स्टार्ट केल्यानंतर मग कस्टमरचे त्यानंतर मग फीडबॅक चांगले आले. मुंबईचे एक कस्टमर होते, त्यांचं नाव आता लक्षात येत नाहीये. वेताळ किंवा असं काहीतरी नाव होतं. हम्म. त्यांनी कस्टमर त्यांना प्रोडक्ट गेल्यानंतर त्यांनी एवढी प्रशंसा केली. हा. आजही त्यांचे आपल्या गुगलला रिव्ह्यू आहेत. हो का? आणि त्यांनी म्हणले सर खूप छान प्रोडक्ट बनवले, मॅजिक केली, मॅजिक तुम्ही म्हणले. बरं. म्हणजे मग त्यावेळेस म्हणजे असे ती वाटलं पहिली प्रतिक्रिया होती. प्रतिक्रिया होती. हम्म. पण आणि अजूनही लोकांना जर पाहिलं तर यंग जनरेशनना कास्य म्हणजे काय अजून माहित नाही. नाही माहिती. तर ते पटवून द्यायचं आम्ही काम सध्या चालू आहे त्यांना. बरं. म्हणजे लोकांना काय कास्य गुणधर्म काय असतो त्या गोष्टी चालू आहेत. आणि त्यातून आपलं मग आपण जास्त फोकस केलं डिजिटल मार्केटिंगला. बरं. सर आता थोड्या वेळापूर्वी तुम्ही म्हणालात की आताच्या यंग जनरेशनला नेमकं कास्य मसाज थेरपी म्हणजे काय हे माहिती नाही. बरोबर. तर मला असं वाटतं आजच्या पॉडकास्ट मधून हम्म. तुमच्या माध्यमातून आपण यंग जनरेशनलाच नाही तर ज्याला कोणाला याच्याबद्दल माहिती नाही त्यांना सविस्तर माहिती आपण याच्यातून देऊया आज. ठीक आहे. मग नेमकं कास्य म्हणजे काय आपण इथून सुरुवात करूयात. तर कास्य हे 2 धातूपासून बनतं. पहिली गोष्ट, बरं. कास्यात मेन 2 धातू असतात. एक असतं कॉपर आणि एक टीन. कॉपर म्हणजे तांब आणि टीन म्हणजे कथील. बरं. कथील म्हणजे काय, आपण ते पहिले घागरीला कलई वगैरे किंवा ह्याला कलई करत होतो पितळेच्या भांड्यांना, हा. ते म्हणजे टीन. बरं. तर या 2 धातूचं मिश्रण म्हणजे कास्य. बरं. त्याचं काय प्रमाण असतं मिश्रणाचं? त्याचं मिश्रणाचं प्रमाण आहे 78-22. म्हणजे 78. 78% तुमचं तांब असतं बरं. आणि 22% तुमचं कथील असतं, अच्छा. टीन. तर याचं कॉम्बिनेशन असेल तर तो ओरिजिनल धातू समजला जातो. बरं. नाहीतर तुम्ही जर दुसरे बघितलं त्याच्यात लीड मिक्स करते हम्म. आहेत असे बरेच मार्केटमध्ये, पण त्याच्याबद्दल आपण न बोललेलं चांगलं. पण आपण जे युनिक वापरतो. म्हणजे प्रोड्यूस 100% करतो तो 100% unique आहे. 100-101% गॅरंटी देतो आपण त्याची. बरोबर. जरी तुम्ही कधीही चेक करा, आपण जे तुम्हाला ज्या प्रोडक्ट ज्या किमतीला सेल केले त्याच्यात 10 पट आपण तुम्हाला रक्कम परत देऊ. जर त्याचं एक प्रमाण आहे 78 आणि 22 ला +-2 अच्छा. हे प्रमाण आहे. मग या कास्याच्या आता मानवी शरीरावर किंवा आरोग्यावर काय फायदे? प्राचीन आयुर्वेदात एक म्हण आहे, कास्यम बुद्धिवर्धकम. बरं. तुम्ही जर काश्याच्या ताटात जेवला, हम्म. लहान मुलांना आपलं जेवण दिलं हम्म. तर त्याचा बुद्धीवरती परिणाम चांगला होतो. अच्छा.
आणि जर काश्याने आपल्या तळपायाला जर मसाज केलं, आपल्या शरीराच्या जेवढे नस आहेत त्या आपल्या पायाच्या पायावरती येतात म्हणजे पायात. अॅक्युप्रेशर सारखं काम हा. करतं ते. म्हणजे आपण जर म्हणतो ॲक्युप्रेशर आपल्या पायात आणि तळहातात आहे, तसं तुम्ही जर पायाला मसाज केला तर त्याचा फायदा आपल्या शरीराला चांगला फायदा होतो. बरं, मग मसाज मध्ये काय वापरायचं, तेल वापरायचं का काय तुम्ही काय? मसाजमध्ये एक तर गाईचं तूप बरं. किंवा खोबरेल तेल किंवा आपण पादाभ्यंग घृत पण आहे हम्म. ते वापरू शकतो. बरं. पादाभ्यंग घृत म्हणजे शतधौत घृत म्हणतात त्याला. अच्छा. म्हणजे जे तूप असतं त्याला 100 वेळा धुतलेलं असतं, अच्छा. ते शतधौत घृत. बरं. हे असं आहे. बरं. आणि जनरली लोक खोबरेल तेल वापरतात. खोबरेल तेल इज अ बेस्ट, म्हणजे तसं चांगलंच आहे. बरं. पण त्यातल्या त्यात पादाभ्यंग घृत हे गाईच्या तुपापासून बनवलेलं बरं. कधीही चांगलं. आता हे कोणत्या कोणत्या बॉडीच्या पार्ट्सवर आपण वापरू शकतो? तसं पाहिलं तर तळहात आणि तळपायाला मसाज करायला पाहिजे. बरं. आणि एक ट्रेंड पण आहे, आणि किंवा ट्रेंड म्हणण्यापेक्षा काशाचा एक गुणधर्म पण आहे की तुम्ही शरीरावरती पण मसाज करू शकता. तर पूर्वी काय करायचे लोक, पूर्वी मी जसं माझ्या वाचनात आलंय किंवा मी ऐकण्यात आलंय, जे माझे आजी आजोबा असतील मी त्यांच्याकडून ऐकलेलं आहे की जर तुम्हाला तुमच्या बाळाला किंवा तुम्हाला जर ताप आला तर ते कास्याचं ताट घ्यायचं आणि बरं. आपल्या शरीरावरती फिरवायचे ताट. अच्छा. ते काय करायचं, ताट जर फिरवलं तर तुमच्या शरीरातली जी उष्णता आहे किंवा ताप हा कमी व्हायचा. अच्छा. म्हणजे कास्याचं काम काय आहे तर उष्णता काढून घेणे. हम्म. हे कास्याचं मेन गुणधर्म. अच्छा. आणि त्याच्यानंतर तुमचं एकतर आपल्या शरीरात उष्णता वाढली की काय होतं, पित्त तयार होतं. पित्त तयार झाल्याशिवाय मग पित्त तयार झाल्यानंतर आपल्या शरीराला त्रास होतो बरोबर. पित्ताचा. मग जर तुमची उष्णताच जरी तयार नाही झाली तर पित्त व्हायचा काही संबंध राहत नाही. म्हणून ते पित्तावरती आपण म्हणतो की कास्यानं गाळातलं पित्ताचं प्रमाण कमी होतं, त्याच्यामुळे कमी होतं. बरं. आणि त्याचा शरीरावरती जर आपल्या म्हटलं तर बॉडीवरती मसल्सवरती तुम्ही जर मसाज केला, पहिलं ते वाटीने करता येत नव्हतं, आता आपल्याकडे मशीन आहे, आपण जे बनवलेलं मशीन आहे, तुम्ही बॉडीवरती मसाज करू शकता, बरोबर. चेहऱ्यावरती मसाज करू शकता. महिलांचा आवडती गोष्ट म्हणजे काय तर चेहरा. बरोबर. चेहरा तुमच्या जर काशाच्या वाटीने जर मसाज केला तर चेहऱ्याला चांगला ग्लो येतो. बरं. त्याच्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑइल वापरा किंवा फेशियलच्या क्रीम आहेत आज ज्या मार्केटमध्ये आहेत आयुर्वेदातल्या, त्या तुम्ही वापरू शकता. बरं. पण कास्य, आता मी याच्यात काम करताना काही लोकांच्या प्रतिक्रिया अशा पण येतात की कास्य म्हणजे असं त्याच्यातून आपण जर तुम्ही तळपायाला मसाज केल्यानंतर काळं निघतो का, पाय आपला काळा पडतो. बरं. म्हणजे तर लोकांचं म्हणणं आहे की ते नाही, ते एक ऑक्सिडेशन मुळे ते होतं. पण हे याच्यावरती मी साफ नाही म्हणतो, हे चुकीचं आहे. कारण जर बघितलं, तुम्ही तुमच्या पायावरती करा, माझ्या पायावरती करा किंवा अजून एखाद्या लहान मुलाच्या पायावरती करा, तर तिघांचं काळं जे पडण्याचं प्रमाण आहे ते कमी असतं. अच्छा. कमी जास्त असतं. बरं. मुलांना जर केलं तर मुलांच्या ह्याच्यात काहीच पडत नाही काळं. लहान मुलांच्या ह्याच्यात काहीच नाही, काहीच नाही पडत. हम्म. मग जर ते ऑक्सिडेशन असेल तर मग सगळ्यांच्या पडलं पाहिजे. बरोबर. भले तू लहान मुलं असू नाही तर मोठा माणूस असो ना, तू वयस्कर कुणी असो, बरोबर. वयस्कर लोकांच्या ह्याच्यात जास्त पडतं. हम्म. तर त्या ह्याच्यातून आपल्याला हे काशाचा गुणधर्म असा आहे की तुमच्या शरीरातली उष्णता काढून घेणे. तुमच्या जर एक असा अनुभव आहे की तुम्ही कधी बघा, जर आपण शेतात काम करताना टाचा आपल्या पायाच्या फुटतात, बरोबर. टाचाना भेगा पडतात, हम्म. तुम्ही कंटिन्यू 15 ते 20 दिवस खोबरेल तेल लावून काशाच्या वाटीने मसाज करा आणि मला रिझल्ट सांगा. बरं. पूर्ण नाहीशा होतात. पूर्णपणे माझी आई वापरते स्वतः. बरं. हे काशाचं गुणधर्म आहे. नवीन जनरेशनला हे गुणधर्म हेच माहित नाहीत, हे आपण पटवून द्यायचं डिजिटल मार्केटिंग मधून आपण प्रयत्न करतोय. नक्कीच. आणि आपली ही म्हणजे आयुर्वेदात आलेली पद्धत, जे वाटीने घासायचे तेच आपण काय केलंय, त्याला यंत्राचं स्वरूप दिलंय. बरोबर. असं. जाधव साहेब, तुमचा जो कस्य वाटीचा मसाजर आहे त्याचा आणखीन चांगला अनुभव येण्यासाठी तुम्ही काही टिप्स द्याल का? नक्कीच. जर तुम्ही कासाच्या वाटीने मसाज करत असाल किंवा आपल्या थाळीवरती जरी मसाज केला तर हा मसाज शक्यतो रात्री झोपताना करायचा आहे. बरं. जेणेकरून काय होतं, आपण दिवसभर थकून आलेला असतो, किंवा तुम्ही जरी म्हटलं सकाळी केल्यानंतर काय होतं, सकाळी केल्यानंतर तुम्ही बाहेर पडता कामासाठी आणि त्या पायाला जे आराम मिळाला पाहिजे तसा मिळत नाही आराम. बरं. तर तुम्ही जर झोपताना केला तर पायाला मसाज करून शांत झोप लागते. बरं. दुसरी गोष्ट, तुम्ही मसाज केल्यानंतर 2 तास पाय नाही धुवायचे. बरं. कारण आपण एखादा मसाज केल्यानंतर ते जी उष्णता तयार होते किंवा ते जे घर्षण तयार होतं, त्याचा जे फायदा आहे तो त्या पद्धतीनं आपण काय म्हणतो, आगीत पाणी ओतल्यासारखं होतं ते. बरं. म्हणजे जी उष्णता तयार करून जे तयार झालेली उष्णता आहे ती शांत करतो आणि त्याचा फायदा तेवढा होत नाही.
म्हणून शक्यतो काय करायचं की 2 तास पाय नाही धुवायचे. अच्छा. हे करायचे. आणि आणि शक्यतो मसाज हा झोपतानाच करावा. म्हणजे मसाज केल्यानंतरून पुरेपूर आपल्याला आराम आराम. पाहिजे. म्हणजे तुम्हाला त्याचं जाणवेल पण. तुम्ही ट्राय करू शकता. एकदा वाटी घासा आणि पाय धुवून झोपा. तुम्हाला काय जाणवतंय बघा. आणि पाय न धुता झोपा. शक्यतो वापर केल्यानंतरून किती दिवसामध्ये अनुभव येतो याचा? डिपेंड ऑन आपल्या प्रकृतीवरती आहे ते. हं. म्हणजे तुम्हाला महिना पण लागू शकतो, 1.5 महिना पण लागू शकतो, 2 महिने पण लागू शकतात. बरं. किंवा तुम्हाला काही दिवसात पण रिझल्ट मिळायला चालू होते. बरं. असे काही आपल्याकडे आहेत म्हणजे जे आपले कस्टमर्स आहेत, आपले ग्राहक आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया आहेत की त्यांनी महिना वापरल्यानंतर त्यांनी जस्ट आपल्या बॉडीवरती पण मसाज केलेला की माझे ते म्हणते आता माझी जी पाठ दुखत होती ती थांबलेली आहे. तर पायाला मसाज केला, माझ्या पायाच्या पोटऱ्या होत्या त्या दुखायच्या थांबलेल्या आहेत. जी जळजळ होती ती थांबलेली. म्हणजे बरं. असे अनुभव आहेत लोकांचे. बरं. म्हणजे प्रकृतीवर ते हो, डिपेंड तुम्ही जर करतं आपल्या ह्याच्या जरी प्रत्येकाच्या. वेबसाईटला काही प्रीमियम कार्डचे जे आपण ऍडव्हर्टाइज किंवा आपल्या वेबसाईट आहेत 4 प्रकारच्या हं. ज्याच्यातून आपण हे चालवतो ते आपण पुढे जाऊन सांगू. पण त्याच्यातून आपण हे लक्षात येतं की सॉरी आपल्या लक्षात येते हा आपण जी वाटी वापरतो आपल्या लक्षात येतं तुम्हाला लक्षात येईल की जर मसाज केल्यानंतर ह्याचे फायदे साधारण 15 दिवसापासून ते 2-3 महिन्यापर्यंत तुम्हाला त्याचे फायदे जाणवतात. बरोबर. डिपेंड आपल्या प्रकृतीवरती डिपेंड आहे की किती प्रमाण आहे आपल्या शरीरात वाताचं पित्ताचं. हे 3 प्रकारचं काम करतं वाटी. एक वात, कफ आणि पित्त. जाधव साहेब, तुमच्या प्रोडक्ट मध्ये हा. ह्या 3 वाट्या आहेत. बरोबर. तर ह्या 3 वाट्यांची डिझाईन वेगवेगळी दिसते. बरोबर. तर मग ह्या तिन्ही वाट्यांचा उपयोग वेगवेगळा आहे का? हो, नक्कीच वेगवेगळं आहे. बरं. आता जर तुम्ही पाहिली तर ही जी वाटी आहे ही याच्यावरती काही पॉइंट्स आहेत असे जर अच्छा. तुम्ही व्यवस्थित बघितले तर हे पॉइंट्स आहेत ह्यानी फायदा काय होतो की आपल्याला पायाचे जे अॅक्युप्रेशर पॉइंट्स आहेत हं. ते मसाज एकदम प्रॉपरली मसाज होतो. ओके. आता जर ती त्याच जागेवर जर तुम्ही ही वाटी वापरली तर यांनी काय होतं की तुम्हाला फिलिंग जाणवत नाहीत. हो. जर आपण आपल्या पायाला जर मसाज बरं. केला तर ह्यानी फिलिंग अजिबात जाणवत नाही. बरं. पण त्याचे कासाचं जे हे आहे कॉन्टॅक्ट आपल्या शरीरास येणारी याचा चांगला येतो. हा. म्हणून आपण ही वाटी ती डिझाईन प्लेन असल्यामुळे. आणि आता काही लोकांच्या आपले जे पायाची जे त्वचा असते पायाची एकदम रखरखीत असते तर त्यांच्यासाठी यांनी काय जाणवतच नाही त्यांना आणि हो. जे फिलिंग येत नाहीत बरं. मसाज झाल्यासारखं वाटत नाही म्हणून आपण ही पॉइंट वाली वाटी डेव्हलप केलेली आहे. अच्छा. ही तुम्ही बॉडीवरती पण वापरू शकता, मसल्स वरती बरं. आणि ही पण वापरू शकता. या दोन्ही वाट्या आपण फक्त पाय आणि तळहातासाठी बनवलेल्या आहेत बरं. आणि बॉडीसाठी. बरं. आणि ही जी तिसरी वाटी आहे ही जी वाटी आहे ही बनवली आपण फेस मसाजसाठी म्हणजे आपल्या चेहऱ्याच्या मसाजसाठी. बरं. मग ती फक्त फेस साठी ही फक्त वापरतात? फेससाठी. बरं. आणि तुम्ही पायाला करू शकता पण याचे हे दाखवतो मी 1 मिनिट हे जरा पकडा. जर तुम्ही बघितलं तर वाटीचा जो पोर्शन आहे जर तुम्ही तळपायाला करायला गेला किंवा त्वचेवर कॉन्टॅक्ट किती येतोय बरोबर. एकदम बारीक कॉन्टॅक्ट बारीक येतो. येतो. पण तो जर तुम्ही ती वाटी वापरली फ्लॅट वाटी तो पूर्ण तर येतो. त्याचा पूर्ण सरफेस हा पूर्ण मिळतो. बरोबर. त्यामुळं ही वाटी तुम्ही वापरायला माझं काही विरोध नाही किंवा हे नाही. पण ही फेस साठी पण आहे. तुम्ही जर पायाला नाही म्हणलं आम्हाला हीच वाटी पाहिजे तर तुम्ही ही वापरू शकता. बरं. म्हणजे चांगला अनुभव येण्यासाठी त्या 2 वाट्या आणि ही ह्या 2 वाट्या आणि हे कॉम्बिनेशन आहे. कॉम्बिनेशन पण चांगला अनुभव येण्यासाठी सरफेस जितका तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये येईल तितका चांगला तितका अनुभव. तितका चांगला असतो. धन्यवाद. जाधव साहेब, 2020 पासून आता 2024 चालू आहे. या 4 ते 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपला हा प्रोडक्ट जो आहे हा कुठे कुठे जाऊन पोहोचलाय? 2020 पासून आतापर्यंत आपण फक्त भारतातच नाही पण भारताच्या बाहेर जसं कॅनडा असेल, ऑस्ट्रेलिया, US, दुबई बऱ्याच ठिकाणी आपलं प्रोडक्ट पोहोचलेलं आहे. बर. मग ग्राहक जास्त कुठले? म्हणजे आता कंपनीचा बेस जर बघितलं तर पुण्यात, महाराष्ट्रामध्ये. बरोबर. मग महाराष्ट्र राज्यातले ग्राहक जास्त आहे का इतर राज्यातले जास्त आहेत का मग परदेशातले जास्त आहेत? नाही परदेशातलं थोडंसं कमीच राहतं कारण शेवटी काय होतं की ट्रान्सपोर्टचा प्रश्न येतो. हो. आणि त्यामुळे खर्च पण वाढतो. बरोबर. त्यामुळे तिकडचे थोड्याशा ऑर्डर कमीच आहेत पण आहेत. आणि जर भारतात पाहिलं तर पूर्ण भारतातून आपल्याकडे ऑर्डर आहे. बरं. मग असं नाही पर्टिक्युलर राज्य नाही की तो नाही. बरोबर. मिक्स ऑर्डर्स आहेत सगळीकडून. बरं. मग आता याची मार्केटिंग आपण कशी केली? सुरुवातीला आपण आपली वेबसाईट आहे 2020-21 ला आपण डेव्हलप केली वेबसाईट. बरं.
वेबसाईट डेव्हलप करताना मला वेबसाईटचा काहीही माहिती नव्हतं. बर. वेबसाईट कशी असते, ती हा. कशी ऑपरेट केली जाते, काही माहित नव्हतं. पण असंच एक टेलिमार्केटिंग मधून कॉल आला, तुमची वेबसाईट डेव्हलप करायची आहे का? मी म्हटलं करायची. मग किती खर्च आहे? मग त्याच्यात काय असतं, ते मेंटेनन्स, हे काही माहित नाही. करायचे मी म्हटलं. त्यांनी मला 15-20 हजार रुपये सांगितले. ठीक आहे म्हटलं, करून टाकू. मग पैसे ते देऊन ते वेबसाईट तयार करून घेतली. पण वेबसाईट मग कशी करायची? ई-कॉमर्स करायची की नाही? म्हटलं आपल्याला ई-कॉमर्स वेबसाईट पाहिजे. ई-कॉमर्स वेबसाईट चालू केली. पण तिथून म्हणजे ते प्रमोट कसं करायचं, Facebookला कसं करायचं, हे मला एवढं त्याचं ज्ञान नव्हतं. बरोबर. पण जेवढं शक्य होतं तेवढं माझा भाऊ त्याला मदत करायचा मला, की हे असं करायचंय, हे असं प्रमोट कर, हे तर तो स्वतः मग थोडे ऍड डिजिटल Facebookला, याला इन्स्टाला, युट्यूबला त्यांनी व्हिडिओ अपलोड केले थोडेफार. मग ते मी त्याच्याकडे लक्ष नाही. मग आपल्याला काही कस्टमर्स तयार झाले सुरुवातीला, की आपण पूर्ण त्यांना मार्केटिंग दिलं होतं. पण काही कारणास्तव त्यांचा आपला म्हणजे व्यवहार आहे तो तुटला. मग तो व्यवहार तुटल्यानंतर मग आपण स्वतः जर मार्केटिंग चालू केलं. मग काही मग डिजिटल मार्केटिंग मग एक त्यानंतर आपली वंदना-टूल्स.com ही वेबसाईट पहिली सुरुवातीची. बरं. तर त्या वेबसाईटचं मी मार्केटिंग एक मुलगा बघितला. त्याला ते डिजिटल मार्केटिंगची माहिती होती. त्याला मी पगारावरती ठेवला. त्याला फिक्स महिन्याचा पगार द्यायचा आणि वरून डिजिटल मार्केटिंगचे पैसे पण द्यावायचे. असं त्याला दिलं. पण तिथून जे उत्पन्न जसं मिळायला पाहिजे होतं तसं मिळत नव्हतं. मग ते मी थांबवलं. ते थांबवल्यानंतर तो जॉब करत होता, जो मुलगा करायचा. मग ते थांबवल्यानंतर मी स्वतः थोडंफार काही जेवढं जमल तेवढं त्यावेळेस बऱ्यापैकी मला ज्ञान यायला लागलं. बरोबर. करायला लागलो. त्यानंतर आपल्याला एक प्रीमियम कार्ट म्हणून एक वेबसाईट आहे. ते आपल्याशी काम सुरुवात झाली त्यांच्याबरोबर, आपल्याबरोबर काम करायला त्यांची. कालांतरानं त्यांच्यात ते दोघं पार्टनर होते. त्या पार्टनरमध्ये काही वाद झाले असतील त्यांचे पर्सनल. ती वेबसाईट परत ते मृणाल सर म्हणून होते. त्यांनी मला सांगितलं, "सर, असे-असे विषय आहेत, की आपली ही वेबसाईट आपणच चालवायची का? तुम्ही चालवा." मग आपण ती वेबसाईट आपण टेक ओव्हर केली. बरोबर. टेक ओव्हर केल्यानंतर आता ती वेबसाईट प्रीमियम कार्ट म्हणून एक आहे. आपली वंदना-टूल्स.com पण एक आहे. त्यानंतर आपण एक व्यवसायाला चालना देतो लोकांना. त्या अंतर्गत काय करतो आपण वेबसाईट बनवून द्यायची किंवा तुम्ही स्वतः बनवा. बरं. पण त्याचे पूर्ण जे कॉपीराइट्स आहेत ते आपल्याकडे ठेवतो आपण. बरोबर. आणि त्यातून काय होतं, की जे नवीन यंग जनरेशन असेल, ज्यांना डिजिटल मार्केटिंगचं ज्ञान आहे, त्यांना आपण त्या वेबसाईट चालवायला देतो. आणि त्याच्यातून चांगल्यापैकी उत्पन्न मिळतं. अशा आपल्या 4 वेबसाईट आहेत. एक वंदना-टूल्स.com, वंदना-टूल्स.in, प्रीमियम कार्ट आणि कांसेवाटी कांसामसाज.com असे वेबसाईट आहेत. अच्छा. अशा 4 वेबसाईट चालतात आपल्या. आणि बरं. ब्रिटिश पादेभांगा एक आहे .com, ती एक वेबसाईट आहे. म्हणजे 4-5 वेबसाईट आहेत. 4 ते 5 वेबसाईटच्या आणि माध्यमातून सुद्धा चालू. याच्या व्यतिरिक्त आपण इंडिया मार्ट असेल, जस्ट डायल असेल, ट्रेड इंडिया असेल, इकडं सगळ्या ठिकाणी आपलं मार्केटिंग चालतं. म्हणजे आपण इथून सुद्धा त्यांचे आपण त्यांना मार्केटिंग दिलेलं आहे त्यांना. बरोबर. म्हणजे सोशल मीडियाने थोडक्यात खूप सारा ग्राहक तुम्हाला मिळवून दिले. हो, सोशल आज ह्या लॉकडाऊन नंतर एवढी परिस्थिती बदललेली आहे. लोक दुकानातून घ्यायचे बंद झाले. बरोबर. लोकांना आज बघितलं तुम्ही, घर बसल्या मला काय मिळतंय, ते घरी बसले 2 पैसे जास्त गेले तर चालतील, पण घरी मिळत. जसं आपण Amazonला, फ्लिपकार्टला दोन्ही ठिकाणी आहोत. बरोबर. आपलं प्रोडक्ट आहे आणि तिथून तुम्ही रिव्ह्यू जरी बघितले तर तुम्हाला बघायला मिळतात. डिजिटल आपल्या वंदना टूल्स जर तुम्ही गुगलला सर्च केलं, वंदना टूल्स पुणे म्हणून, तरी तुम्हाला तिथून आपल्याला वेबसाईटला तुम्हाला रिव्ह्यूज मिळतात, लोकांचे प्रतिक्रिया मिळतात आणि लोक खुश आहेत. बरोबर. म्हणजे आता काही लोक आहेत, शेवटी त्या गोष्टी आपण बोलू नये, पण आहेत काही लोक अशी की ते चुकीचे टाकतात कमेंट, त्याला काही आपण थांबवू शकत नाही कोणाला. पण ठीक आहे, काही ज्यांना ज्ञान आहे या कास्याच्या वाटीचं, ती लोक चुकीचा निर्णय टाकू शकतात. बरोबर. कारण त्याचं महत्वच माहित नाहीये लोकांना. ती अशी लोक करतात. ठीक. आता याच्या पुढं जर आपण पाहिलं तर आता या मार्केटिंग ही आमची टीम आहे. या टीम थ्रू मार्केटिंग मी त्यांनाच डिजिटल मार्केटिंग तुम्ही करा आणि तुम्ही चालवा. बरोबर. एक तुम्हाला इन्व्हेस्टमेंट नाहीये त्याच्यात, पहिली गोष्ट. आपण अशा लोकांना ऑपॉर्च्युनिटी देतो. म्हणजे बराचसा रोजगार सुद्धा तुम्ही तयार करतोय, निर्माण केलेला आहे. हो. जाधव साहेब, 2020 पासून तर 2024 आता सध्या चालू आहे. बरोबर. वंदना टूल्स
अगदी शून्यापासून आज एका अपेक्षित स्थानावरती पोहोचलेली आहे. बरोबर. तर यामध्ये तुमचे कुटुंबीय असतील किंवा सहकारी असतील, मित्रपरिवार असेल, तर कोणाकोणाचा पाठिंबा मिळाला, कसा मिळाला आणि कोणाकोणाला धन्यवाद देऊ इच्छिता? वंदना टूल्स हे झाड उभं म्हणजे ज्यावेळेस ते रोपटं लावलं, त्या रोपट्याला म्हणजे माझा माझा जास्त माझा पाठिंबा होता माझ्या भावाचा, बर. जो माझा लहान भाऊ आहे त्याचा. आणि त्याचे सगळ्यात महत्वाचे धन्यवाद मी त्यालाच बोलतो. आई वडिलांचा आहे, माझ्या बायकोचा आहे, कारण बायकोनी तेवढे सपोर्ट केलाय की वेळ त्यावेळेस अशी होती की म्हणजे सुरुवात ज्यावेळेस झाली त्यावेळेस की खडतर होती, त्या खडतर आयुष्यात सुद्धा तिनं साथ दिली मला. बर. आणि भावाने एक काम काय केलं की मला स्पून फिडिंग नाही केलं, हे त्यानं महत्वाचं काम केलं. की पैसे त्याने पुरवले मला, पण त्याने एक आत्मविश्वास पण तेवढा दिला की गेले ना पैसे जाऊ दे, पण तू हे लक्षात ठेव, हे पैसे मला परत द्यायचे. बरोबर. जर आता सुद्धा म्हणजे आता तो पैसे मागत नाही किंवा त्यांनी मला कधी पैसे मागितले नाही, पण एक माझं मी कर्तव्य केलं, त्यांनी त्याचं कर्तव्य केलं. बरोबर. आणि आज आम्ही जॉईंट फॅमिली, अजून तशी जॉईंट फॅमिली आहे. माझे आई वडील असेल, भाऊ असेल, आम्ही दोघं भाऊ. त्यामुळे आमचं जे फॅमिली बॉन्डिंग आहे ते तसंच आहे अजून, आणि त्याचा सपोर्ट खूप हो मला. मित्रपरिवार पण तेवढाच आहे. मित्रपरिवार जे याच्यात मला मदत केली, ते मित्र तेवढेच माझ्या सपोर्टला चांगलेच होते. बाकी मग व्यवसायात भागीदारी कोणी नसल्यामुळं भागीदारीचा काही प्रश्न येत नाही. बरोबर. आपण एकट्याने, मला भागीदारी कधी जमलीच नाही. मला पटतच नाही भागीदारी. काय असेल ते एकटं करायचं. बरोबर. घरचं असू द्या कोणी, बाहेरचं कोणी नाही भागीदार. त्यामुळे तिथं भागीदारीचा विषय नाही. काही लोकांनी म्हणजे ज्यावेळेस आपण मार्केटिंगला, काही लोकांनी त्रास दिला, पण ठीक आहे, शेवटी तो ऍक्सेप्ट. हा यशाचा प्रवास चालू असताना सतत प्रेरणा किंवा सतत मोटिवेशन किंवा एखादा आशीर्वाद आपण म्हणतो, तो नेमका कोणाचा होता? मोटिवेशन म्हणण्यापेक्षा माझ्या भावाने मला मोटिवेशन चांगलं केलं. प्रेरणा मी त्याच्याकडूनच घेतली. आणि आपले परमपूज्य गुरुमाऊली, आपल्या दिंडोरी दरबारचे गुरुमाऊली, त्यांचे खूप मोठे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, माझ्या डोक्यावरती हात आहेत त्यांचे, आणि त्यांचे मनापासून आभार मानतो. आपला मार्ग आहे स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्र दिंडोरी प्रणित त्र्यंबकेश्वर, यांच्यातून पण मला खूप काही मिळाले, आणि त्यांचे बी मी धन्यवाद मानतो. जाधव साहेब, आतापर्यंतचा जो प्रवास आहे तुमच्या वैयक्तिक जीवनाचा असेल, तुम्ही नोकरी करत असतानाचा असेल, किंवा एक व्यावसायिक म्हणून ह्या जीवनात खूप काही शिकायला मिळालं असेल, तर त्यातील महत्वाची शिकवण नेमकी कोणती होती? महत्वाची शिकवण एकच आहे की तुम्ही पैशाच्या पाठीमागे धावू नका. आजकाल बघतो आपण की लोकांना पैसा महत्वाचा असतो. तर माझ्या ह्याच्यात मी पैशाला कधीच महत्व दिलं नाही, तो आपोआप येत गेला. बरोबर. त्यामुळं महत्वाचं माझं एक सांगणं की आपण म्हणजे माझं एक तत्व आहे की पैसा म्हणजे सर्वस्व नाही. तुम्ही रिलेशन आणि तुमचे नाती ही जपा. बरोबर. आणि एक विश्वास, ही 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. बरोबर. आणि ते माझ्यासाठी महत्वाचं. म्हणजे माणसं जोडायला शिकलं पाहिजे. माणसं जोडणे. आणि आपल्या तुम्ही तुमच्या माणसं जशी जोडाल तर तुमचा व्यवसाय तुम्हाला सपोर्ट भेटतो. तुम्ही कसं माणसं जोडताय त्याच्यावर डिपेंड आहे, आणि त्यात तुम्ही पुढे जाल. बरोबर. म्हणजे पैशांचा पाठलाग करण्यापेक्षा स्वप्नांचा पाठलाग करणं हे योग्य. पैसे आपोआप येतात. बरोबर. आत्ताचे जे नवीन उद्योजक आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? सर, आता तसं पाहिलं तर एक महत्वाची गोष्ट अशी आहे की आता मी बघतो, मी जस्ट बाहेर फिरतो, आता माझ्याकडे इंजिनियर मुलगा कामाला आहे. आता तोही तसाच आहे, म्हणजे तो पैशाच्या मागे धावत नाही पण त्या मानानं तो खूप शिकला माझ्याकडे, आणि अजूनही आहे आपल्या बरोबर, काम करतोय माझ्याबरोबर. मी माझ्याकडे जे कामगार आहेत मी त्यांना कामगार कधीच म्हणत नाही. असे किती इंजिनियर कामाला आहेत? 2 इंजिनियर आहेत, बाकी असे म्हणजे टेक्निकल लोक आहेत. विशेष आहे की तुम्ही 10वी पास आहे फक्त, आणि तुमच्या हाताखाली 2 इंजिनियर काम करतात. हो, हे विशेष आहे. हो. आणि मी माझे कामगार कधीच म्हणत नाही त्यांना. पहिली गोष्ट कधीच नाही. माझे सहकारी आहेत सगळे, माझ्या घरातले सगळे लोक आहेत. या पद्धतीने मी काम करतो की आलाय, सकाळी झोपलाय कामाला 9 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता सोडलाय, सुट्टी नाही, हे असा विषय नसतो. त्यांच्या मनमोकळेप्रमाणे मी त्यांना काम करून देतो, आणि तेही तेवढ्या पद्धतीने माझ्या अडीअडचणीला उभं पण राहते.
एका दिवस गरज असेल उशिरापर्यंत थांबायचे, रात्रभर इथं थांबतील. कधी म्हणणार नाहीत की आम्ही थांबणार नाही. बरोबर. पण आपण तेवढं फ्रीडम पण देतो आणि त्यांना जपतो पण तसं. की नुसतं कामगार आहेत म्हणून काम करून घेणं हा विषय नसतो. बरोबर. आणि नवीन उद्योजक आहेत त्यांना एकच सांगणं आहे की तुम्ही पैशाच्या पाठीमागे धावू नका. केलं? नवीन उद्योजकांना काय सल्ला द्याल? नवीन उद्योजकांना एवढा सल्ला देईन, तुम्ही कष्टाला मागे पुढे बघू नका. आज जर मी यंग जनरेशन बघितली, लोकांना कष्ट नको आहेत. हम्म. मुलांना जे यंग जनरेशन आहे त्यांना कष्ट नको आहेत. न कष्ट करता पैसा पाहिजे. आज इंजिनिअरिंग मध्ये म्हटलं तर कष्टाशिवाय पैसा नाही. बरोबर. आज तुम्ही जर एमआयडीसी मध्ये गेला, जो कष्ट करतोय, साधा लेट ऑपरेटर म्हटलं तर तो 600-700 रुपये हजेरी घेतो. बरोबर. बरं तुम्ही जर इंजिनियर म्हटला, तो साधारण 500 रुपये प्रमाणे हजेरी प्रमाणे काम करतोय. बरोबर. म्हणजे माझं एवढंच म्हणायचं की कष्ट करा, कष्टाला तुम्हाला चीज आहे. पण तुम्ही म्हणाल मला कष्टच नाही करायचे, माझे हातच काळे नाही झाले पाहिजेत, ते नाही चालणार. आणि महत्वाची गोष्ट, पैशाच्या पाठीमागे पळू नका. तुम्ही शिक्षण पहिलं घ्या, शिका, पैसा ऑटोमॅटिक येतोय. बरोबर. मी पैशाच्या पाठीमागे धावत बसला नाही. आज मला आता विचार करायसारखी गोष्ट आहे की मी जर पैशाच्या मागे धावत बसलो असतो त्यावेळेस मला 50 रुपये जसं सांगितलं, 50-60 रुपये अजून मी मला 70 साठी जर अडून बसलो असतो तर मला पुढे गेलो नसतो, मी तिथेच अडकलो असतो. तशीच गोष्ट आहे, तुम्ही पैशाच्या पाठीमागे धावू नका. नवीन काय शिकायला मिळतंय त्याच्याकडे लक्ष द्या. आणि आजचं युग असं आहे की तुम्ही टेक्नॉलॉजी प्रमाणे बदला. बरोबर. नाहीतर तुम्ही जर म्हणाल टेक्नॉलॉजी प्रमाणे आम्ही बदलणार नाही, तर तुम्ही पुढे जाणार नाही. बरोबर. कारण माझे सहकारी ज्यावेळेस मी काम करत होतो, मी टेक्नॉलॉजी प्रमाणे मी स्वतःला बदललेलं आहे. अगदीच. त्यामुळं टेक्नॉलॉजी प्रमाणे तुम्ही जर बदलला तर तुमच्या सुधारणा होईल. तुम्ही जर तिथेच राहिला तर तसंच राहणार. आणि उद्योजकांना हेच सांगणं आहे की तुम्ही पैशाच्या पाठीमागे लोकांना लागू नका आणि कष्टाला मागे पुढे बघू नका. बरोबर. हे 2 गोष्टी आहेत महत्वाच्या. बरोबर. धन्यवाद जाधव साहेब, आज तुमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारून खूप छान वाटलं. धन्यवाद. एक शेवटचा प्रश्न माझा की कोणाला समजा तुमचं प्रोडक्ट जर ऑर्डर करायचं असेल तर ते ऑनलाईन कसं ऑर्डर करता येईल? आपल्या 4 वेबसाईट आहेत. vandanatools.com, www.vandanatools.com एक आहे, www.premiumcart.in एक आहे आणि vandanatools.in एक आहे आणि kansamassage.com एक वेबसाईट आहे. बरं. त्या 4 वेबसाईट आहेत. इथून तुम्ही कसेही ऑर्डर करू शकता. ओके. जरी तुम्ही गुगलला सर्च केलं वंदना टूल्स तरी तिथून तुम्हाला कॉन्टॅक्ट मिळून जातील. बरं. तिथूनही तुम्ही आणि अमेझॉन, फ्लिपकार्टला सुद्धा आहे. अमेझॉनला तुम्हाला तिथूनही करू शकता. हो. ठीक आहे. धन्यवाद. ओके. जाधव साहेब, आपण आपल्या वेळेत वेळ काढून आमच्या पॉडकास्ट मध्ये आल्याबद्दल खूप खूप मनापासून आपले धन्यवाद. आणि गेल्या तासभरापासून आपण जी काही माहिती दिली ती माहिती खरंच आजच्या नवीन उद्योजकांना एक नवीन प्रेरणा देत राहील. तर आपला मनापासून खरंच धन्यवाद. आमचा पॉडकास्ट आपण सर्वांनी संपूर्ण पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अस ॲट यूट्यूब ऑन शिवश्री टॉक्स, आमचा नवीन पॉडकास्ट चॅनल. धन्यवाद.